सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आपण ज्ञानेश्वरीचं एकूणच ओवीनुसार अध्यायानुसार आणि अगदी बारकाव्यानी शक्यतो विवरण करावं असं धोरण धरलेलं आहे। त्याप्रमाणे अभ्यास करताना सुरुवातीला ज्ञानेश्वरीची किंवा गीतेची म्हणून आपण थोडी पार्श्वभूमी बघितली आहे। त्या पार्श्वभूमीनंतर पहिल्या अध्यायाला प्रस्तावना आणि मग पहिला अध्याय, आता दुसऱ्या अध्यायाची प्रस्तावना आणि मग दुसरा अध्याय, असं आपलं संपूर्ण ज्ञानेश्वरीचं स्वरूप चालत राहणार आहे। त्यामध्ये पुन्हा म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये याच विषयावर बोलण्याचं कारण एवढंच की गीतेमध्येच हे दोन अध्याय मोठे विलक्षण आहेत, दुसरा आणि 18वा। बाकीचे असे इतक्या 80, 85, 84 असे क्रमांकात श्लोक नाहीच आहेत। इथे 72 आणि तिथे 78। हा जो अध्याय आहे हा म्हणजे गीतेचं विंडो शॉपिंग आहे। आपल्याला सगळं काही गीतेत जे सांगायचं आहे ते त्यांनी म्हणजे भगवंतांनी सांगून ठेवलं आहे। तसंच माऊलींनी सुद्धा दुसऱ्या अध्यायामध्ये प्रत्येक श्लोकावर विवरण केलं आहे, पण श्लोकावरच्या विवरणामध्ये त्यांनी विषयाला वाढवलं नाही आहे। म्हणजे कशा अर्थाने, ओव्या अर्थाला अर्थ इतक्याच ओव्या दिल्या आहेत, त्याच्यावरती संदर्भ, स्पष्टीकरण, निरूपण, टिप्पणी काही वाढवलं नाही आहे आणि अगदी जशाच तसं असं त्याचं स्वरूप आहे। 18वा अध्याय आहे। 18व्या अध्यायामध्ये 78 श्लोक आहेत। ती पुन्हा माऊलींनी तिथे फार सुंदर विवरण केलं आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की आता 17वा अध्याय झाला, सगळं सांगून झालं, ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु म्हणून झालं, आता काही पुढे बोलायचं शिल्लक ठेवलं नाही। आता काय, आता संपलं, आता भगवंत पुन्हा बोलणार नाहीत। अर्जुनाला असं वाटलं हे काही खरं नाही, भगवंतानी बोलावं, अजून त्याचं बोलणं आपल्याला ऐकायचं आहे। आणि त्यांनी आता काय प्रश्न विचारावा, काहीतरी विषयाला सुरुवात करावी, म्हणून त्यांनी म्हटलं भगवंता तू एवढं सगळं सांगितलंच खरं, पण हे सगळं बोललं असे एकदा मला संक्षेपाने जर पुन्हा कळलं तर मला जास्त बरं वाटेल। आणि बघा इतकं जुनं आहे, म्हणजे गीतेपासून म्हणू आपण की आपल्या प्राकृतात म्हणा किंवा मराठीत म्हणा, ज्या ओव्या आल्या आणि ओवीबद्ध चरित्र आली, ओवीबद्ध पोथ्या आल्या, ओवीबद्ध तत्त्वज्ञान आलं, पण जशी ही एकाध्यायी गीता 18व्या म्हणजे अध्यायामध्ये एकाध्यायी गीता म्हणून 78 श्लोक आले आणि त्याच्यामध्ये सगळा गोषवारा, सारांश काही म्हणा किंवा सगळा विषय पुन्हा एकदा नटशेलमध्ये मांडायचा, अगदी थोडक्यात असा मांडला, तसं आपल्या सगळ्या पोथ्यांमध्ये अवतरणिक आहे। असं वाटतं की ही स्फूर्ती आपल्या गीतेपासून घेतलेली असावी, कारण अवतरणिका पहिल्या अध्यायात काय म्हटलं, दुसऱ्या अध्यायात काय म्हटलं, तिसऱ्या अध्यायात काय म्हटलं, अशी आपली पोथी साधारणपणे 90% पोथ्यांमध्ये अवतरणिका असतात। आणि त्या अवतरणिका मग काय त्याचं पुन्हा फळ सांगताना सांगितलं जातं की बाकी सगळं काही नाही ऐकलं वाचलं तरी चालेल, पण रोज अवतरणिका वाचा। आणि माऊलींनी सुद्धा केल्याच आहेत। प्रत्येक अध्यायात काय म्हटलं आहे ज्ञानेश्वरीच्या ह्याचा सारांश 18व्या अध्यायाच्या शेवटी समापन करताना त्यांनी मांडलेलाच आहे। म्हणजे सांगण्याचा हेतू असा की या दोन अध्यायांचं पुन्हा गीतेत सुद्धा वैशिष्ट्य राहतं। आता हे वैशिष्ट्य काही भगवंताचं नाही, हे व्यासांचं आहे, कारण संपादन व्यासांनी केलं आहे आणि व्यासांनी त्या वैशिष्ट्यांनी ते 18 अध्याय मांडले। तिथे पण थांबलं नाही, त्याच्या पुढं जेव्हा अलीकडचा बराच पुढचा काळ आला, म्हणजे मधुसूदन सरस्वतींचा काळ आला आणि मधुसूदन सरस्वतींनी
गीतेचा अध्याय संपतो, म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर ॲब्रप्टली संपतो, की शेवटचा श्लोक संपलं असं नाही. त्याच्या पुढे त्याचं काहीतरी शेवटी शेवट केला पाहिजे, किंवा काहीतरी आपण थोडंसं 4 शब्द, किंवा आपण तत्सत ब्रह्मार्पण म्हणून वस्तू म्हणतो, इति क्षमा म्हणतो, काहीतरी म्हणतो. तर तसं काहीतरी हवं म्हणून त्यांनी त्या पुष्पिका लिहिल्या. म्हणजे आता जे आपण म्हणतो शेवटी की हा अध्याय सांख्ययोग आहे, हा अध्याय ज्ञानयोग आहे, हा अध्याय भक्तियोग आहे, हे सगळं म्हणताना श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु हे खरं म्हणजे भगवंताची वाणी, त्याच्यावर व्यासांची टीका, म्हणजे एवढं असताना त्याच्याबरोबर पुष्पिका लिहिण्याकरता तेवढ्याच अधिकाराचा मनुष्य पाहिजे. मधुसूदन सरस्वती तसेच होते, म्हणून त्यावेळेच्या काशीच्या विद्वानांनी त्यांना स्वीकारलं ना. आणि नुसतं स्वीकारलं नाही, गीतेचा तो अविभाज्य भाग झाला, अगदी एक म्हणजे अभिन्न अंग होऊन राहिलं. म्हणजे हे जे सगळं वैशिष्ट्य आहे, आता तसा विचार केला तर संपूर्ण गीता या 2 पासून 18 पर्यंत धरली तरी चालते. कारण पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची जो विषादयोग म्हणा किंवा जी मनस्थिती आहे ती वर्णन करताना आपल्या लक्षात येतं की ती देशकालाच्या अतीतच आहे. गीता काही कुठल्याही म्हणजे कास्ट क्रीड कशाच्याच मध्ये अडकलेली नाही आहे. आणि अशी गीता जेव्हा मांडली जाते तेव्हा त्याचा अर्थच एक होतो की कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही विषयाकरता, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही समस्येमध्ये गीता उत्तर देऊ शकते, किंवा आम्हाला तिथे आमच्या समस्येचं उत्तर शोधता येतं, शोधणं शक्य आहे. तर त्या अर्थाने त्या भूमिकेमधून पहिला जो अध्याय आहे तो पहिला अध्याय अर्जुनाची जी काही भूमिका आहे ती आपल्या प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये विचारात घेता येते. म्हणजे आजचं राजकारण घेतलं तरी आहे, राजकारणामधले विरोधक घेतले तरी आहे, जागतिक पातळीवरचं राजकारण घेतलं तरी आहे. पण हे काय स्वरूप आहे आपल्याला कळत नाही, की ज्या लोकांना स्वार्थाने आपल्यासारख्या देशाला लुबाडायचं आहे, किंवा आपला स्वतःचा हक्क किंवा राज्य अधिराज्य स्थापन करायचं आहे, त्या लोकांनी इतके खेळ खेळले राजकारणाचे. आता ते खेळ जेव्हा बुमरँगसारखे त्यांच्यावर उलटले तेव्हा ताबडतोब त्यांनी आपले सरड्यासारखे रंग बदलले आणि आता ती मंडळी बदलून वेगळं वागायला लागली. ह्या स्थितीत आता त्यांना काय बघायचं ते इथेच उत्तर शोधतात. माझ्या ओळखीचे न्यूरोसर्जन आहेत, तर इटलीपासून अमेरिकेपासून सर्वदूर न्यूरोसर्जन असल्यामुळे लोकांना एक विशेष आकर्षण आहे की मानसिक पातळीवरती होणारे जे बदल आहेत आणि ते त्यांच्याकडनं ऐकावेत. आणि त्याबरोबर सगळे एकच सांगतात की आम्हाला तुमची उपनिषद आणि गीता सांगा, आम्हाला त्याच्यात उत्तर पाहिजे. त्या सगळ्या न्यूरोसर्जन त्यांना सगळ्यांना कळलं आहे की हे काही खरं नाही आहे आणि आपण जे काही करतो आहोत हा मार्ग नव्हे. आणि आपण जेव्हा एक एक गोष्ट पाहत जातो त्यावेळी कळतं की मोदी आहेत, G20 सक्सेसफुल का. आम्हाला तिथे सुद्धा कळतं की या माणसाचा जो ॲप्रोच आहे तो व्हेरी फिलॉसॉफिकल आहे आणि तो इतका म्हणजे इन ट्यून विथ द फिलॉसॉफी आहे की त्यामुळे त्यांनी जे निष्कर्ष काढले आणि निर्णय घेतले ते त्यांना बिनतोड घेतात. हे कुठून आले? हे उपनिषदात नाही मिळत, हे ब्रह्मसूत्रात नाही मिळत, हे तुम्हाला गीतेतच मिळतं. कारण गीतेमध्ये मांडलेला विषय असा आहे की पूर्ण तर्कवादाला जागा आहे. पूर्ण तर्क आम्ही करू शकतो आणि त्या तर्काने विषय जाणू शकतो. आणि त्यामुळे आत्ता आपण जे म्हटलं ना की पहिला अध्याय हा आम्हाला कशाचं उत्तर इथे पाहायचं आहे याच्याकरताच आपण धुंडाळावा की अर्जुनाला असं का वाटलं. तर आमच्यासारख्याला वाटतं की बाबा काय आमची कुटुंब व्यवस्था टिकणार का, आमच्यासारख्याला वाटतं की ही संतती पुढे राहणार का, त्याच्यानंतर असं वाटतं की हे सगळे असे सिंगल आणि असे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये यायला लागले तर ही संस्कृती टिकेल का, कोण टिकवेल. हे जे आम्हाला वाटतं तेच तेव्हा अर्जुनाला वाटतं. आणखीन काय वाटत होतं, फक्त प्रश्न एवढाच होता की तोही तिथे संभ्रमितच होता. त्यालाही काही उलगडा पडतच नव्हता की आपण काय करायचे. फक्त त्याला ते सगळं एकूण बावचळल्यासारखं झालं होतं. आम्ही पण बावचळलोच आहे. आत्ताच्या काळामध्ये ह्या सगळ्याची जबाबदारी कोणावर असेल तर आमच्याच पिढीवर आहे. जर पुढचं सगळं नीट सुधारायचं असेल तर त्याच्याकरता काम आमच्याच पिढीने केलं पाहिजे. पण आम्ही काय करतोय, इमाम पुष्पिताम वाचाम, भगवंत म्हणतात तसं अशी फ्लॉवरी लँग्वेज फक्त आम्ही बोलतो. प्रवचनाला बसलं की आपलं देवानी
माईक दिला आहे आणि बोलायला तोंड दिलं आहे, तोंडात जीभ दिली आहे आणि ऐकणारा श्रोता दिला बोलतोय. पण करतो काय? म्हणजे अर्जुनाच्या बाबतीत भगवंत त्याला इमाम पुष्पितां वाचा म्हणतात, पण तसंच पुष्पित आहे. म्हणजे माणूससुद्धा आजकाल समस्या घेतो, पण समस्येला उत्तर शोधत नाही. तो फक्त समस्या उभ्या करतो. त्याचं उत्तर आपल्या बाजूनी शोधायला जात नाही. फार थोडी माणसं आहेत की जी उत्तर शोधायला जातात. म्हणून भगवंत म्हणणार, "अरे अर्जुन, हे काय करतो? प्रज्ञावादांश भाष्यच आहे. तुझा कुठला प्रज्ञावाद, हा कुठला बुद्धिवाद आहे?" आणि जगभरामध्ये आज जेव्हा वी आर रॅशनल इंटेलेक्च्युअल्स, ते तर आता आमच्याकडे सगळे बादपड व्हायला लागले. मोदींनी त्यांना इतकं फर्स्ट क्लास बाद केलं की इथे आम्ही रॅशनल्स, वी आर इंटेलेक्च्युअल्स. नंतर हे सगळे संपले आता. आता त्यांची सगळा करिश्मा आता राहिला नाही. आता त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मोठे तसं आहे. भगवंतानी ही सगळी हवा आहे अर्जुनाची, ती बरोबर काढून घेतली आहे. आणि तिचं मी तुला काय स्वरूपात सांगणारे लोक असं विचारतात. तेव्हा दुसरा अध्याय युद्धभूमी, त्याच्या डोक्याला झाला त्रास. म्हणाले भगवंत त्याला इथे म्हणतो सुद्धा, अरे हे काय? तो म्हणतो नाही बाबा, म्हणजे वेपथुष्य शरीर रोमहर्षश्च जायते, सगळं मी असा झालेलो आहे, विकलांग असा किंवा गलित असा, गलित गात्र. आता मी काय करू? तेव्हा भगवान म्हणतो, तुला गलित गात्र व्हायला झालं काय? एक. आणि दुसरं असं की तू तुझ्या परिस्थितीचं जे हे काही भांडवल करतो आहेस, ह्याला काही अर्थ नाही आहे. कारण ह्याला उत्तर आपण आता कशाचं उत्तर पाहतोय की भगवंतानी दुसऱ्या अध्यायात सुद्धा एषा ब्राह्मी स्थिती असं म्हटले की ही ब्राह्मी स्थिती आहे. पण काय रे, युद्धभूमीवर ती ब्राह्मी स्थिती काय, समाधीची अवस्था काय, आणि या सर्व गोष्टींची चर्चा काय, काय आवश्यकता? आणि म्हणतात ना, इतकी वर्ष गेली, इतके लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतले, तरी अजून आक्षेप तो कायमच आहे की कशा करता समाधीसारखा विषय तिथे घेतला. म्हणजे स्थितप्रज्ञेचे का भाषा, समाधीस्तस्य केशवा. कशा करता बाबा या स्थितप्रज्ञेची भाषा? हा प्रश्न विचारतो. कारण भगवंत म्हणतो म्हणून अर्जुनाला कशाला तो स्थितप्रज्ञ सुचला असता? कारण भगवंत म्हणतो तू असला गोंधळलेला, वाचळलेला. मग मी वाचळलेला आहे म्हणतोस, तर मग कोण सरळ आहे ते तर सांग, कोण स्थिर आहे ते तर सांग. भगवंतानी विषयाला अर्जुनाला जसं त्यांना न्यायचं आहे ना तसं नेलं. आणि या दुसऱ्या अध्यायामध्ये नेताना आपल्याला जे दोन, म्हणजे माझ्या दृष्टीने जे कॉन्फ्लिक्टचे मुद्दे आहेत ते त्यांनी इथे चर्चेला घेतले. बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत, म्हणजे ऑल्सो रॅन म्हणू आपण. कारण काय, त्या विंडो शॉपिंगमध्ये सगळं आलंच पाहिजे की तो ज्ञानी कसा असतो, तो गुणातीत कसा असतो, तो भक्त कसा असतो, तो म्हणजे सांख्य म्हणजे काय, दर्शन, कर्मयोग म्हणजे काय, हे सगळं आलं. पण ह्याच्यावरती इतकं पुढे प्रवचन केलं आहे. पण इथे पहिला विषय त्यांनी जो घेतलाय तो आमच्या मर्माचा, मात्रा स्पर्श. इथून आमचं व्यावहारिक जीवन सुरू होतं आणि परमार्थाच्या पातळीवरती म्हणजे सुखदुःख समीकृत्वा, की जी द्वंद्वाची स्थिती आहे ती कमी झाली पाहिजे, द्वंद्व कमीत कमी होत गेलं पाहिजे. आणि दुसरं, देवाने आम्हाला 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, कर्मेंद्रिय कामाकरता 5 दिलेली आहेत, आणि ह्या सगळ्याचा संपर्क या जगाशी येतोय. मग ह्या संपर्कातून तर सगळे संघर्ष आहे. तर त्याकरता त्यांनी जो विषय आपल्या पुढे मांडला आहे तो त्यांनी अधिक प्रकर्षाने मांडला आहे असं मला वाटतं. की त्यांना तो विषय आपल्या पुढे आणायचा आहे की अर्जुना, तुझ्या डोक्यातल्या संभ्रमाची कारणं ही दोनच, की तुला प्राकृतिक पातळीवर कसं वागावं ते कळत नाही आणि तुला पारमार्थिक पातळीवर कसं वागावं ते कळत नाही. म्हणून म्हटलं, आता आमच्यासारखा प्रवचनकार जो बसलेला आहे तो जो शहाणा असेल तर ती प्रवचनाची खुर्ची अगदीच आवश्यक तेवढी वापरेल आणि काय करेल, त्याच्यासमोर ज्या सामाजिक समस्या दिसत आहेत त्या सोडवायला आधी जाईल. आणि ह्याचं उत्तर दिलेलं आहे आमच्याकडे. कुणी दिलं? लोकमान्य टिळकांनी. टिळक म्हणाले की जर अशी पारतंत्र्याची परिस्थिती नसती आणि देशाची जर हलाखीची परिस्थिती नसती तर मी राजकारणात गेलोच नसतो. मी गणिताचा प्रोफेसर राहिलो असतो आणि आयुष्यभर कीर्तन करत राहिलो असतो. मला कीर्तनही करायला आवडतं आणि मग मला गणित तर आवडतं. त्यामुळे मी या विषयांना सोडून मी काही केलंच नसतं. मग याचा अर्थ असा की कर्म कळलं कुठे? म्हणजे आम्ही जेव्हा संभ्रमात आहे म्हणतो त्यावेळी संभ्रमात आमचं योग्य कर्म, आम्हाला जे स्वधर्म म्हणून जे कर्म स्वीकारायचं आहे किंवा जे येऊन पडलं आहे, खूप प्रकार आहेत त्याच्यात, ते पुढे येतं तेव्हा आपलं स्पष्टीकरण असेलच.
पण ते कर्म निवडतो तरी कुठे आम्ही? ते निवडतात सगळे प्रॉब्लेम्स कुठे येतात, सगळे कॉन्फ्लिक्ट्स कुठे येतात आणि आजची प्रत्येकजण स्पेस कुठे मागतो? मला माझी स्पेस पाहिजे. स्पेस पाहिजे म्हणजे काय? स्पेस ही एक पळवाट आहे, हा एक एस्केपिझम आहे, हा पलायनवाद आहे. म्हणजे मला माझं माझं, अरे माझं माझं तू जगूच शकत नाही. माझं माझं आहे कोण? मला एक घास खायचा तरी माझं माझं नाही, पाणी प्यायचं तरी माझं माझं. 2 दिवस नळाला पाणी येऊ नका येऊ दे बरं, काय करणार आहे? तो दुसरा पाणी देतोय म्हणून. बाकीचं सगळ्यांनी सगळं. आमचं एक सूत्रच आहे आमचं वैदिक परंपरेचं, परस्पर आश्रयत्व. आम्ही सगळे एकमेकांच्या आश्रयाने जगतो, आम्ही सगळे एकमेकांच्यावरती अवलंबून आहोत. जर का आम्ही हे स्वीकारलंच नाही तर मला माझी स्पेस पाहिजे. जेव्हा मला माझी स्पेस पाहिजे, मला हे आवडत नाही, मी त्यात मिसळत नाही, मला ते पटत नाही, हे किती नको 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 आणि किती हवं हवं हवं. ते म्हणतात चांगलं आहे का वाईट आहे हा विषयच नाही आहे. तुम्हाला सगळ्या ठिकाणी समता यायलाच हवी. सुख दुःख मान अपमान शीत उष्ण तुम्हाला एक आम्हाला येईल का? नाही आहे. हे तर निश्चित आहे. आम्ही या जगाशी जेव्हा इंटरॅक्शन करतो, जेव्हा आमचा जगाशी संबंध आहे, कुणाचा संबंध? जगात गोष्टी 3च आपल्या फिलॉसॉफीच्या दृष्टीने, तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने. एक गोष्ट म्हणजे हा जीव. या जीवाला स्थान मिळालं कशामुळे? या शरीरामुळे. हे शरीर आहे की जे या जीवाला जे वाटतं ते करण्याकरता उपलब्ध आहे. ते नसेल उपलब्ध तर काय उपयोग? त्यामुळे ते शरीर म्हणजे हा झाला जीव आणि जीवाला साथ देणारं शरीर. या जीवाचं प्रयोजन काय? या जगाशी संबंध राखणं, संपर्क करणं. प्रत्येक क्षणाला ज्ञानच तर मिळवतो. प्रत्येक क्षणाला आहे काय? प्रत्येक क्षणाचा एक अनुभव आहे. तो चांगला आहे, वाईट आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, भाग नाहीच आहे. पण तो सगळा अनुभवाचीच कक्षा आहे ती. कारण त्याचा अल्टिमेट रिझल्ट काय? शेवटचं त्याचं स्वरूप काही विचारात घेतलं. आज छान जेवण झालं, हा सुद्धा अनुभवच आहे. चांगलंच जेवण केलं, त्या जेवणाची आठवण किती दिवस राहते, ते कोण कॉन्ट्रॅक्टर होते, कुठल्या लग्नाला गेलो होतो, त्यांचा मेनू काय होता, इथपासून सगळं किती लहान गोष्टी असतात. या दुकानात गेलो होतो आम्ही, तिथे ते एक्झिबिशन खूप चांगलं लागतं, त्या ठिकाणी दागिन्यांचे प्रकार खूप छान असतात, त्या दुकानांमधनं फळं खूप चांगली मिळतात, यांची मिठाई खूप चांगली आहे, त्यांचं दूध खूप. अरे कुठून आलं? हे सगळं जे आहे हा सगळा आमचा अनुभव आहे. आणि हा अनुभव कोण घेतो? हा जीव घेतो. कुणाच्या आश्रयाने घेतो? या शरीराच्या आश्रयाने घेतो. म्हणजे जीव आणि हे जगत हे एकमेकांशी सारखे भिडत असतात, एकमेकांना भेटत असतात. तो त्यांचा स्पर्श आहे. आम्हाला जगताचा स्पर्श आहे. आत्ताच आपण म्हटलं या खुर्चीवर बसते का त्या खुर्चीवर बसते, नाही नाही हे ऑप्शन चांगलं आहे, आलं ना. म्हणजे किती साधी गोष्ट आहे. पण हे ऑप्शन येतं कुठून? हे ऑप्शन येतं ते प्रमाण म्हणतो आपण त्याला, की म्हणजे सगळ्या गोष्टीत आपण प्रमाणाने जातो. म्हणजे मापन आहे, मोजत जातो. हे चांगलं आहे, हे वाईट आहे. हा अगदी सहज शब्द आहे. पण हा सहज शब्द असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये मोजमाप आहे. आम्ही तोलायला घेतला आहे. आत्ता पाणी पिऊ का नको? नको. आता मी घेतलं तर गरम कॉफी चहाच काहीतरी घे. आईस्क्रीम आवडतं का? नाही. आवडतं खूप, पण मी आता खाऊ नाही शकणार, मला झेपणार. काय आहे? हा निर्णय नाही आहे, हे मापनच आहे. आणि त्यामुळे हे जे जग आहे, हे जग हा जीव आपल्या देहाच्या साह्याने ह्या जगाशी जो संबंध येतो त्या संबंधातून तो मापत असतो. आणि मग ते जे मापन आहे ते त्याला सुखाचं वाटतं, ते त्याला दुःखाचं वाटतं, ते त्याला योग्य वाटतं, ते त्याला अयोग्य वाटतं. तिथे त्याचा मान झाला असं वाटतं, तिथे त्याचा अपमान झाला असं वाटतं. आता काल मी रुक्मिणीकडे गेले होते, तिची मुलगी मला म्हणाली की अगं तुझा फोन लागत नव्हता. मी नंदिनीला सांगितलं, तिला वाटलं की हिला असं वाटायचं की मी का नाही बरं हिला फोन केला, मी तिच्याकडे का फोन. म्हणजे काय असतं, समोरचा माणूससुद्धा त्याच्या ज्याच्याशी संपर्कात येणार आहे, म्हणजे मी जग आहे तिच्या दृष्टीने, तो जीव आहे, त्या जीवाचा माझ्याशी संपर्क आहे. त्या क्षणी असं वाटतं की बाबा हा जो जीव आहे ह्याचा माझ्याविषयी गैरसमज नको. गैरसमज का? कारण मी मापणार. बघा, म्हणजे जर असं मी तर्क लावला, बघा नंदिनीला फोन केला, मला नाही केला, तिला सांगितलं तिला निरोप दे, मग मला का नाही निरोप दिला? आलं म्हणजे मी मापायला काय सुरुवात केली? हे जे आहे
ते ही फिलॉसॉफी आहे. या प्रत्येक घटनेच्या मागे आमची भूमिका काय असावी, त्या भूमिकेवर तर फिलॉसॉफी आहे, त्या भूमिकेवर तर तत्त्वज्ञान आहे, त्याच्यावर तर अध्यात्म आहे, त्याच्यावर तर जगणं आहे, त्याच्यावर तर समाधान आहे किंवा सुख किंवा दुःख आहे. आम्ही हे सगळं निर्माण, हे काही खरं नाही. भगवंत अर्जुनाला जे सांगायचे, अनेक तर्क द्यायचे, त्या तर्कातला भगवंतांचा मूळ तर्क हा आहे की बाबा रे, हे काहीही खरं नाही आहे. तुला जे वाटतं याला मारणं त्याला मारणं वगैरे वगैरे, हे सगळं तुझा खेळ आहे. जे जग चालायचं आहे ते चालतं आहे, जसं चालायचं आहे तसं चालणार आहे. त्यामध्ये तुझा कोणताही भाग नाही आहे, म्हणजे सहभाग नाही आहे. आजच्या भाषेत तुला तुझा काहीही रोल नाही आहे. मारणाराही तू नाही आहे, मारून घेणाराही तू नाही आहे. तू कुठे धरून चालतोयस की मीच जिंकणार आहे, मीच मारणार आहे? हे काय तर्क आहेत तुझे? म्हणजे याच्यामध्ये तुझा अहंकार आहे, याच्यामध्ये तुझा स्वतःच्या विषयीचा म्हणजे आत्मप्रत्यय वगैरे ते सगळं नंतर बाजूला राहील. पण तू कोण? शेवटी तू कोण हा पहिला प्रश्न आहे. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात की हा जीव आणि हे जगत यांच्याशी होणारा जो सगळा व्यवहार आहे, इथून सुरुवात केली. या व्यवहाराचे परिणाम काय होतात? या व्यवहाराचे परिणाम त्यांनी 3 प्रकारे द्वंद्व दिले. आणि संबंध गीता ही फक्त द्वंद्वाचं निराकरण करण्याकरता सांगितली. ते पुन्हा पुन्हा आपल्याला द्वंद्वाचं निराकरण करत, द्वंद्व सुटलं की संपलंच, काही शिल्लकच राहत नाही. प्रश्न आहे तो फक्त द्वंद्वाचा आहे. आता ह्या सगळ्या द्वंद्वांना दूर करण्याकरता सगळे प्रकार मग पुढे त्यांनी मांडत नेलेले आहेत. मग सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान, हे 3 आपण त्याचे प्रतीक रूप समजू. आणि त्याच्यातून मनुष्याचं जीवन जे आहे ते सुरू झालं. याच्या सहितच ते चाललं. आध्यात्मिक पातळीवर जरी मनुष्य गेला तरी तो लगेच काही साम्यावस्थेला पोचलेला नसतो. त्या पातळीवरती सुद्धा त्याचे सुख दुःख, हर्ष विमर्श सगळं आहे, शोक सगळं आहे. तो आपला स्वतःला समजतो मी असा झालो, मी तसं झालो, असं नसतं. आतमध्ये काय आपल्याला काही माहीत नसतं. किती गोंधळ आहेत, काय काय भरून राहिलेलं आहे, सबकॉन्शियस माइंडचे खेळ काय आहेत, हा एक भाग. हे सगळं थोडं थोडं लक्षात आलं आणि ते घेऊन जर आम्ही पुढे जात राहिलो तर शेवटी कुठे जाऊन पोचतो? तर त्यांनी सांगितलं हे दोन्ही शिल्लक राहत नाही. सुखही राहत नाही, दुःखही राहत नाही, मानही राहत नाही, अपमानही राहत नाही. आणि म्हणजे त्याच्यामुळे शोकमोहामध्ये तुम्ही पडत नाही. आणि शीत उष्ण म्हणजे कुठलीही द्वंद्व तुमची शिल्लक राहत नाही. ही द्वंद्व शिल्लक न राहण्याकरता काय आहे? योग आहे. म्हणजे जोडून घ्यायचं. आपण थोडंसं बोलू आणि मग श्लोकांप्रमाणे पुढे जाऊ. योग आहे. 2 व्याख्या केल्या आहेत त्यांनी. योग कर्मसु कौशलम आणि समत्वम योग उच्यते. 2 व्याख्या केल्या. एक व्याख्या मनाच्या पातळीवर आहे. आता शरीर आहे आपल्याला कळलंच आहे. त्यांनी हे शरीर म्हणजे बहिःकरण दिलेले, ही बाहेरची साधन आहेत. आणि मन म्हणजे अंतःकरण दिलेलं आहे, आतलं साधन आहे. या दोघांनाही शहाणं करायचं आहे. आणि त्यामुळे या दोघांनाही शहाणं करताना बाहेरच्या शरीराचा उपयोग कर्म, म्हणजे कर्म, इथे सगळी ही जी आहेत ती कर्मेंद्रिय आहेत. ही कर्मेंद्रिय आम्हाला साथ देतात. कोणाला साथ देतात? आतल्या ज्ञानेंद्रियांना. त्या ज्ञानेंद्रियांवर कोण असतो? अर्थात मनाचं नियंत्रण आहेच. त्या मनाने नियंत्रण करायला त्या मनाला शहाणपण कोण शिकवतो? बुद्धी, निश्चयात्मिका बुद्धी. निर्णय ती घेते, निर्णय घेणारी बुद्धी आहे. परंतु तिने कोणताही निर्णय घेतला तरी त्या निर्णयाचे 3 तेरा वाजवायचं सामर्थ्य मनाकडे आहे. आणि मनाकडे का आहे? कारण तिने ठीक सांगितलं मला की पहाटे 4ला उठा. तर नवरात्राचे दिवस आहेत, चांगली 4-4:30ला उठत जा. उठतो का? बुद्धीने पुष्कळ निर्णय केला, पण म्हणून जाऊ दे 4-4:30 कशाला, 5-5:30ला उठू झालं. म्हणजे निश्चय केला 4-4:30चा, उठणार 5. का? कारण मन आहे ते ऐकत नाही बुद्धीचं. कुणाचं ऐकतं? या इंद्रियांचं ऐकतं. हे इंद्रिय झोपावंसं वाटतं, आराम करावा असं वाटतं, आळस करावा असं वाटतं, वेळ घालवावा असा वाटतो, लोळावं असं वाटतं. आलं की इथे खेचलं गेलं. म्हणून भगवंतांनी सुरुवात जी केली आहे ती मात्रा स्पर्शापासून केलेली आहे. या इंद्रियांना या जगाचा, म्हणजे या जीवाला या जगताचा, त्या जीवाच्या माध्यमातून ह्या शरीराला, आमच्या कर्मेंद्रियांना, आमच्या ज्ञानेंद्रियांना हे जग दिसतं.
ह्या जगाशी मग आम्ही कसा व्यवहार करतो, मग त्या व्यवहारात आम्ही सुखदुःख मिळवतो, मानापमान आहे, शीत उष्ण आहे. आता हे शिकवत शिकवत भगवंत पुढे नेतात आणि भगवंत म्हणतात, आता यातनं सुटायचंय म्हणतोस ना अर्जुना, तू तू आता मला विचारतोस ना, समाधीस्तस्य केशव, की कसा आहे तो स्थितप्रज्ञस्य का भाषा, तो स्थितप्रज्ञ कसा आहे विचारतोस ना तू मला. आता मी तुला सांगतो की ह्याच्याबद्दलचं जर तुला काही ऐकायचं असेल तर ते फार पुढं आहे. आणि तो कोणत्या स्थितीला प्राप्त आहे, समाधी स्थिती तू विचारतो आहेस. आणि म्हणून भगवंत इथे लिहिताना असंच्या असं भगवंतानी सांगितलं आहे असं नाही आहे, एडिटिंग तर व्यासांचंच आहे. पण ज्या पद्धतीने त्यांनी केलं आहे, त्यांनी सांगितलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त इथंच आहे की ज्याचं मन आणि बुद्धी स्थिर आहेत. मनबुद्धीला स्थिर करून व्यवहार काय आहे तुझा जगामध्ये, या शरीराने या जगाशी सारखा संपर्क ठेवलेलाच आहे. जगाशी संपर्क नाही असं होतच नाही. मी जरी म्हटलं मी गुहेमध्ये जाऊन बसले आणि तिथे बसून मी माझी साधना करते आहे, तरीसुद्धा ती गुहा, ते दगडगोटे, ते शरीर, अंघोळ, थोडं खाणंपिणं, आता इतकी चरित्र आपण वाचतो की जे इतक्या ठिकाणी लांब जाऊन राहतात तरीसुद्धा संपर्क आहेच. आणि कीर्तनकारांच्या वगैरे तर कथा प्रसिद्धच आहे की लोक सगळं सोडायचं, मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा. ध्यानाच्या माध्यमातून तो माणूस आपल्याला एकाग्र करायचा प्रयत्न करत असतो. असाच म्हणाले, तुम्ही जाऊन एका ठिकाणी गुहेत राहिला आणि मोठा योगशास्त्राचा, योगसूत्रांचा अभ्यास करून समाधी त्यांनी आपल्या ठिकाणी जिंकून घेतलं मन, आणि समाधी प्राप्त करून घेतली. दीर्घ काळपर्यंत समाधीमध्ये बसला आणि दीर्घ काळानंतर जेव्हा त्या समाधीतून तो बाहेर आला तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी समाधीत बसलो त्यावेळी ती माणसं अमुक एक करत होती, आता काय करतायत ती माणसं. त्यांनी सांगितलं कशाला एवढा काळ गेला समाधी. जर बसतानाची जी वृत्ती होती, ज्यांच्याशी स्पर्धा होती मनामध्ये, ती वृत्ती जर अजूनही संपली नाही तर त्याचा काय उपयोग. म्हणून इथे भगवंतांनी जे म्हटलं आहे की दोघांच्या ठिकाणचं कौशल्य पाहिजे, कर्माच्या ठिकाण. मग ते कसं पाहिजे ते सगळं ह्या मधल्या काळात किंवा मधल्या श्लोकांमधून त्यांनी तो विषय सांगितला आहे. ते दोन गोष्टींनी, दोन बाजूनी, म्हणजे समत्वम योग उच्यते, अंतःकरणाची स्थिती ही समभावालाच असली पाहिजे. ती किती समभावाला आणता येईल ती आणायचा प्रयत्न करावा, हा एक भाग. आणि दुसरा योग कर्मसु कौशलम. योग म्हणजे कर्मातलं कौशल्य. मला हे कर्म काय, ते कशाला करायचं, मला हे आवडत नाही, मला ते करायला आवडतं, चर्चाच नको आहे. हे येऊन पडलेलं आहे, हे करायचं आहे, हे असं आपल्याला पुढे जायचं आहे, संपला विषय. आता बघितलं ना आपण चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3, जेव्हा ही दोन उदाहरणं पाहतो आपण, तिथेही केलेले कष्ट, तिथेही केलेलं एकाग्रतेने काम कुठेच कमी नव्हतं, इथेही केलेलं काम कुठेच कमी नाही आहे. मग तिथे छोटं का होईना अपयश का आलं. छोटं का म्हणायचं, कारण आता पुन्हा चांद्रयान-2चं काम सुरू झालं आहे, ते पुन्हा ट्रिगर झालं. म्हणजे याचा अर्थ पुन्हा असा झाला ना की तुम्ही कर्म केलं, तुमच्या कष्टाने केलं, ते चांद्रयान-2नी काय रिझल्ट द्यायचे ते दिले नाही तर नाही दिले, जे व्हायचं असेल ते होईल, त्याच्याशी तुम्हाला काय करायचं. तुम्ही तुमचं काम करा ना, तुम्ही तुमच्या ठिकाणी राहा ना. बस आहे. तुम्हाला चांद्रयान-3चं यश कुणी दिलं आणि का मिळालं, त्याचं कारण असं आहे, तुमचे हे अविरत प्रयत्न आहेत. त्या प्रयत्नाने योग कर्मसु कौशलम म्हणूनच मिळालं. हे कर्मातलं कौशल्य आहे, ते आजच्यापेक्षा उद्या, उद्यापेक्षा परवा ते वाढत जाईल, एक. आणि दुसरं असं आहे की त्या कर्माचा फल देणारा कोण आहे, कर्मफलाचा दाता तो आहे. त्यामुळे त्याला कुठे, केव्हा, कसं, कुणाला, कधी सगळं माहिती आहे. तो ठरवेल ना. तो सगळा अधिकार तुमच्या हातात दिलाय कोणी, तो कुठे तुमच्या ताब्यात दिलाय. आणि त्याच्या ठिकाणी काही विचार करण्याचं काम तुमचं नाहीच आहे, ते त्याच्यावरच सोपवायचं आहे. तुम्ही काही करायचंच नाही आहे, तो प्रश्नच येत नाही. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की त्यांनी एकच सांगितलं की ह्या जगाशी चाललेला जो व्यवहार आहे तो व्यवहार समभावानी अंतःकरणाला ठेवून करावा. आणि कर्म जे आहे ते फक्त कर्मात एकाग्र होऊन, आता आपली परवलीचा शब्द आहे किंवा आपण आता मुलांबद्दल अगदी फोकस्ड आहे. हां, तो अगदी फोकस्ड आहे. फोकस्ड म्हणजे काय,
कर्मसुकौशलम. दुसरं काय की तो दुसरा विचार करत नाही, तो पूर्णपणे आपल्या विषयाला धरून चालतो. इतके विषय माझ्यासमोर आहेत, पण मी काय करायचं नाही, मला हे एवढं करायचं, मला आता हे बाकीच्या गोष्टीत पडायचं नाही किंवा कुठल्याही गोष्टींमधून मला काही मिळवायचं नाही. ही एक गोष्ट झाली की जो आपल्या तत्त्वज्ञानाचा किंवा जीवन जगण्याचा गाभा आहे. दुसरी गोष्ट कोणती आहे? गुणागुणेषु वर्तते. गुणगुणांच्या ठिकाणी काम करत असतात. ही जर भूमिका समत्वम योग उच्यतेला प्राप्त झाली तर बघायला नको. म्हणजे काय होतं? त्रिगुण आहे आमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. प्रति क्षणाला त्यांचं जे तारतम्य आहे, म्हणजे तो जो इम्बॅलन्स आहे, तो बदलत जातो. त्याचं पर्सेंटेज बदलतं. आत्ता सत्वगुण 70% असेल तर पुढच्या क्षणी तो 30%वर येईल. त्याच्या पुढच्या क्षणी तो 90%वर जाईल. माहिती नाही. हे सारखंच जसं बदलतं तसं आमचे विचार बदलतात. जसे आमचे विचार बदलतात तशी आमची कृती बदलते आणि त्याप्रमाणे आमच्या आयुष्यातले चढ उतार निर्माण होत जातात. आता कुठल्याही गोष्टीला आपण जर कशाचंही उदाहरण घेत गेलो तरीसुद्धा आपल्या लक्षात येतं की सत्वगुणाची वृद्धी माणसाला अनेक गोष्टी देऊन जाते. एका क्षणात देते, ताबडतोब देते. सर विश्वेश्वरय्यांच्या म्हणजे त्यांच्याबद्दल म्हटलं जातं की विश्वेश्वरय्या किंवा अय्यर, तर ते जेव्हा खूप म्हणजे अत्यंत एकाग्रतेने काम करणारा मनुष्य, अगदी मन घालून एकदा रेल्वेतनं प्रवास करताना पुस्तक वाचत होते. पुस्तक वाचता वाचता क्षणात उठले, चेन खेचली रेल्वेची. ताबडतोब गाडी थांबली, कोणी खेचली, कोणत्या डब्यातून काय. त्यांनी बाहेर येऊन सांगितलं मी चेन खेचली. म्हणजे शोधाशोध करू नका, कशा करता खेचली. ते म्हणाले आत्ता इथून पुढे 1-2 किलोमीटरवरती त्याच्या फिश प्लेट्स आहेत लावलेल्या, त्या प्लेट्स काढलेल्या आहेत, ॲक्सिडेंट होईल. 2 किलोमीटर किंवा 2 मैल, त्यावेळी मैलात होतं, 2 मैल आधी कळलं कसं? म्हणजे त्या रुळांचा येणारा जो रिदम, तो जो आवाज आहे, तो आवाज 2 किलोमीटर आधीच बदलला आणि तो बदललेला आवाज त्यांना कळला. आणि मग या लोकांना कोणाला काही कळेच नाही, असे काय बाई एवढा मोठा माणूस आहे, त्यांना कोण चॅलेंज करणार. जाऊन पुढे पाहिलं तर रेल्वेचे रूळ हे झालेले होते, मोठा ॲक्सिडेंट झाला असं. तर ते म्हणाले तुम्हाला कसं कळलं हे? ते म्हणाले काय कळायचं आहे त्याच्यामध्ये? म्हणाले मी ज्या रिदममध्ये गाडी चालली आहे तो रिदम हल्ला, माझ्या लक्षात आलं. जर बदलला असेल तर काय चुकलं आहे? काहीतरी चुकलं आहे. आणि त्याबरोबर म्हणाले मी बोललो. म्हणजे कर्माचं कौशल्य काय, आपल्याकडे उपनिषदांनी म्हटलं आहे ना की कर्माचा किस किती काढावा आणि केसाचा लक्षावा भाग केला तरीसुद्धा अजून केसाचं तासता येतच आहे त्याला. तसं कर्म आहे की किती चांगलं केलं. म्हणून समर्थांनी आम्हाला आधीच सांगितलं की यथा सांगते कर्म काही घडेना, कधीही 100. म्हणून तर आपल्याकडे सायन्समध्ये आता बघा, सायन्स लॉजिकशिवाय पुढं जात नाही. सायन्सला हे असलं म्हणजे मराठीमध्ये बोलतात तसं अनुमान धपक्यात काहीतरी बोललेलं चालत नाही. आपलं काहीतरी अनुमान काढलं आणि दिलं ठोकून, हे कधीही चालत नाही. तरीसुद्धा सायन्स एफिशियन्सी इज नेव्हर इक्वल टू 1 म्हणते. कधीच म्हणत नाही की एफिशियन्सी इज इक्वल टू 1. का नाही म्हणू? का नाही तुम्हाला करता आलं हो निर्माण एखादं तरी ॲपरेटस की जे 100% परफेक्ट आहे? होऊच शकत नाही. यथा सांगते कर्म काही घडेना, याचं कारण एकच आहे की हे सगळे गुण आहेत ते एका वेळी तुम्हाला 100% साथ देत नाहीत. आणि ह्या गुणांची साथ कोणाला मिळते? तो स्थितधी, त्याला मिळते. तो जो समत्वम योग उच्यते हे त्या स्थितप्रज्ञाला मिळतं, त्या समाधिस्थाला मिळतं. आणि त्यामुळे या दुसऱ्या अध्यायात त्यांनी असं म्हटलं आहे की जो खेळ चालला आहे, आम्ही सुद्धा आमच्यापुरता, या 2 तर गोष्टी आहेतच. आता ही तिसरी गोष्ट आहे, ही मी आपल्याकरता बोलते. म्हणजे मी माझ्यापुरतं ते एक कन्क्लुजन काढलं आहे की जर गुणगुणांच्या ठिकाणी काम करत असतात, आत्ता माझ्या मनात वाईट विचार का आला, आत्ता मला आळस का वाटतो, आत्ता हे काम करण्याची मला एवढी उर्मी का आली, या प्रत्येकाचं उत्तर एका पातळीवर गुण आहे की ते गुण आमच्या ठिकाणी प्रकर्षाने समोर येतात आणि समोर आलेला गुण आम्हाला ते काम करायला सांगतो. ही एक बाजू. आता त्याच्यातनं खूप चांगलं घडलं
तर आपलं कधी तक्रारच नसते की छानच आहे, मला खूप चांगली स्फूर्ती मिळाली, मी खूप चांगलं केलं, चांगलं काम घडून गेलं आणि मला ते आवडलं, माझ्या फायद्याचं झालं वगैरे वगैरे सगळंच, सगळ्या बाजूनी. पण ते तसं नाही झालं तर, आणि समजा मी वाईट वागले, माझ्याकडनं काही वाईट झालं, किंवा दुसऱ्याला मी दुखावलं किंवा अयोग्य वर्तन झाल्यामुळे दुसरा माणूस दुखावला गेला किंवा तो माझ्यापासून सुटला, एखादा व्यवसाय सुटला. आता मी गदिमांचं ऐकत होते, तेव्हा सुधीर फडके गदिमांच्याबद्दलचं सांगत होते. तेव्हा सुधीर फडके म्हणाले, आमची दोघांची मैत्री खूप होती, शत्रुत्व खूप होतं, आम्ही दोघे एकमेकांपासून लांब होतो. पण म्हणाले रामजोशी वगैरे सिनेमे त्यांचे मी पाहिले आणि पाहिल्यावर मी म्हटलं यांना बोलवा पुण्याला आणि यांच्याकडनं काही ना काहीतरी आपल्याला करून घेतलं पाहिजे, नाहीतर काय मी एकमेकांची तोंड पाडणारी माणसं नाही, इतकं आमचं शत्रुत्व पहिल्यापासून. आणि म्हणाले ते आले, आम्ही काम करायला सुरुवात केली. पुढे पण आमची भांडणं झाली, आम्ही कसे कसे राहिलो वागलो. पण जेव्हा गदिमा गेले, लवकर गेले वयाच्या, आणि 77 साली तर गेले, 67 सालीच गेले मला वाटतं. आणि सुधीरजींनी त्यावेळी त्यांना तिथे जी श्रद्धांजली दिली त्यावेळी त्यांनी म्हटलं की काय आमची भांडणं असतील ती असो, काय आमचं वैर असेल ते असो, आम्ही एकमेकांच्या बरोबर कामं केली. पण म्हणाले एवढा मोठा माणूस एवढ्या लवकर जायला नको होता. हे खरं, हे त्यांचं झालं, म्हणजे एक सामान्य म्हणतो तसं. पण काही गोष्टी कशा खोल रुजलेल्या असतात आणि त्या कशा आपल्या गुणांना खेळवतात आणि त्या आपल्याला ऐकवतात. त्यामुळे आमचं कितीही शत्रुत्व असलं तरी मी आपल्याला सांगतो, मला देव पुढे 1 जन्म, 2 जन्म, 5 जन्म, 100 जन्म देईल, तरी माझी 100% खात्री आहे की त्या प्रत्येक जन्मामध्ये माझ्या आठवणीतला किंवा माझ्या अधिक जवळचा माणूस गदिमा असतो. ते कसं आहे बघा, म्हणजे अंतरंगामध्ये ती जी त्या मैत्रीची सात्विकता आहे किंवा त्या एकत्रित केलेल्या कामाचं जे काय यश असेल, त्याचा होणारा आनंद असेल, किंवा आपण एकमेकांशी व्यवहाराच्या पातळीवर भांडलो असू पण पुढे ते भांडण असणार नाही, काय जे ते व्यक्त करायचं असेल आपल्याला माहीत नाही, पण ज्या प्रकाराने ते बोललेत, मग आपल्या लक्षात येतं हे असं का, केवढी डिस्पॅरिटी आहे, केवढा विरोधाभास आहे हा, की एका बाजूला शत्रुत्व कायमच ठेवत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला अंतरंगातलं प्रेम एवढंही कमी होत नाही. हे कसं चालतं? पुन्हा तेच आहे, गुण गुणांच्या ठिकाणी काम करतं. म्हणजे आपण चुकलो, आपण रागावलो, आपण बोललो, एखाद्या वेळी आपलं वागणं योग्य नाही झालं, त्याचा पश्चात्ताप आपल्याला झालाच पाहिजे. आपल्याला ते योग्य आहे असं वाटताच कामा नये. पण ॲट द सेम टाईम हे कुणी घडवलं? हे माझ्या मनाने घडवलं का? माझं मन असं आहे का? माझी बुद्धी अशी आहे का? ती असा विचार करणारी आहे का? आणि जर मला माझी आतून खात्री आहे की नाही, माझं मन असं नाहीच आहे, मग मला कोण नाचवतं? हे गुण नाचवत आहेत. ते गुण मला प्रतिक्षणाला नाचवतं. हे आम्ही जोर जाणत नाही किंवा हे जोर आम्ही आमचा झाडा घेत नाही, त्याचा लेखाजोखा जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत आम्ही काही बदलू शकत नाही. आमच्यात बदल झालाच पाहिजे. तेच इंट्रॉस्पेक्शन आहे, तेच ॲनालिसिस आहे, अंतर्मुख होऊन विचार करणं तेच आहे. तेच आम्ही आमच्याविषयीचं पुन्हा 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 परीक्षण करणं. आणि परीक्षणाने आम्ही 4 पुस्तकं वाचली अध्यात्माची म्हणून काही होत नाही. आम्ही जर आम्हाला बदलत नाही नेलं तर काय उपयोग आहे? प्रतिक्षणी आम्हाला कुठंतरी बदलता आलं पाहिजे. मग वरवर काय घडतं, आपण म्हणतो अहो इतकं मनाशी ठरवलं आहे की कोणी आलं, काम करताना चुकलं, काही झालं, आता रागवायचं नाही, आता त्याला बोलायचं नाही, असं अगदी इतके निश्चय केलेले असतात. पण वेळ आली की जे काही संताप असा डोक्यात सडकन जातो की झालं, मनुष्य बोलून मोकळा होतो. आता तिथं आम्हाला पण कळलं पाहिजे की माझ्या मनाला बोलायचं नाही आहे ना, हे माझ्या मनाने पक्कं ठरवलं आहे ना, पण तरीसुद्धा मी बोलते ना, याचा अर्थ असा एक गुण माझ्यावर स्वार आहे. हे गुण, हे 2 गोष्टी आहेत. एक आमचा मात्रा स्पर्श आहे, आज शब्दस्पर्श रूपरस गंध ह्यांनी आम्ही जे जगाचा अनुभव घेतो तो अनुभव, आणि आमची इंद्रिय ही एक बाजू,
आणि हे जे गुण आहेत, हे गुण जे आमच्याबरोबर प्रतिक्षणाला बदलत राहतात, त्या गुणांचा खेळ. जोपर्यंत या दोन खेळांवर आमचं काहीतरी अगदी थोडंसं तरी जोर नियंत्रण येत नाही, तोपर्यंत आम्ही बॅक टू स्क्वेअर वन असतो. आम्ही काही बदलत नाही. कारण आमच्या मनात येतं, वाटतं, पुन्हा तीच चूक करतो. पुन्हा वाटतं नाही नाही हे बरोबर नाही, पुन्हा तीच चूक करतो. अरे पण केव्हा तरी त्या चुकीचं प्रमाण कमी करा, असं आपणच आपल्याला म्हणायचं की बाबा माझं दिवसातनं अशी चूक जर 10 वेळा होत असेल, तर 1 महिन्यानंतर ती निदान 5व्या यावी. काहीतरी मी बदलावं, काहीतरी माझ्या जीवनात फरक पडावा. तर या दृष्टीने मला असं नेहमी वाटतं की गीता आम्हाला जो आपला आपला प्रत्येकाचा वैयक्तिक झगडा आहे, आणि आता कसं झालं आहे, दिवसेंदिवस मिळणाऱ्या गोष्टी, येणारी परिस्थिती, या सगळ्यामधले साधारण आपण असा सोसायटीचा क्रॉस सेक्शन घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की बहुतेक सगळ्या समस्या सारख्या आहेत. जिथे तिथे माणसांची वानवा आहे, मनुष्य एकटा पडतो आहे. आता समाजामध्ये मोदींनीच म्हणायला हवं आहे असं नाही, परंतु भारतभरामध्ये आता दारिद्र्य त्या प्रमाणात शिल्लक राहिलं नाही आहे. मनुष्य काही उपासमारीने मरणारा मनुष्य जगात कधी असणारच नाही असं नाही, तो सगळीकडे, अमेरिकेत पण आहे, भारतात पण आहे, तो काय फक्त सोमालियातच आहे असं काही नाही आहे. त्यामुळे सर्वदूर ही परिस्थिती आहे, परंतु जास्तीत जास्त परिस्थिती मनुष्याची पुष्कळशी सुखरूप आहे. पुष्कळसा मनुष्य चांगला आहे, पण मानसिकदृष्ट्या त्याला सॅटिस्फाय, त्याला समाधान मिळावं किंवा विश्वास मिळावा किंवा एक प्रकारचं सुख मिळावं अशी मात्र परिस्थिती नाही आहे. कारण कुटुंबातही नाही आहे, मित्रातही नाही आहे, समाजामध्ये नोकरदार आणि त्याचा मालक ह्याच्यातही नाही आहे. सर्व दूर जर पाहिलं तर ज्याला ह्युमन रिलेशन्स म्हणतो, ती सगळी ह्युमन रिलेशन्स आता मोठमोठे खाती काढा, नाही तर त्याच्यावर लोकांनी कामं करा, काही फरक पडत नाही. त्यामुळे या सर्व ज्या गोष्टी आहेत, या समस्याच आहेत. कुटुंबामध्ये कुटुंबाचं स्थैर्य नाही, ती पण समस्याच आहे. आर्थिकदृष्ट्या प्रत्येकाकडे पैसा आहे, पण त्या पैशाचा जो विनियोग आहे एकमेकांकरता, त्याच्याविषयीच्या ज्या त्यांच्या धारणा आहेत, त्या काही फारशा मनाने फार चांगल्या, मोठ्या, व्यापक किंवा औदार्य या स्वरूपाच्याही काही नाही आहेत. हे जसं आहे तसं समाजामध्ये सुरक्षितता नाही. मनुष्याला जगताना सुद्धा आता दुखणी तर इतकी मागे लागायला लागली आहेत की ह्या सगळ्यातनं बाहेर पडणं आणि हे सगळे आपल्यापर्यंत न येणं किंवा येऊ नये करता काय करावं हे सुद्धा माणूस म्हणजे त्याच्याही बाबतीमध्ये असाही आहे, फुली मारलेली आहे. काय आजचा दिवस आला, बरा आला, उद्याचा दिवस काय येईल, परवाच्या दिवशी सर्दी झाली, पडसं झालं, खोकला झालं, तिसरा म्हणतो कॅन्सर झालं, 4थी स्टेज, काय म्हणजे त्याला काही अर्थच नाही आहे. इतकं अशाश्वतपण जेव्हा जीवनाच्या इथे आहे, तेव्हा मनुष्याला जगताना एक प्रकारचं ज्याला आपण पोकळी निर्माण होणं, आणि ज्याला हॉलोनेस इंग्रजीमध्ये म्हणतात, की तो आतून संपलेला असतो, आत काहीच राहिलेलं नसतं. आणि आपला मग अगदी सहज म्हातारी माणसं होणार, अहो आता आहे ते दिवस आपले काढायचे कसे तरी. कसे तरी का काढायचे? हा एवढा प्रेशस देह आहे, इतका अमूल्य आहे, तो मिळतो कुठं? एवढ्या 5 महाभूतांनी एकत्र होऊन हा एक देह निर्माण केला, असा देह पुन्हा निर्माण होणार आहे का? तो जो मिळालेला आहे त्याच्या बाबतीत जगायचं कशाला, असं कशाला जगायचं, तसं कशाला जगायचं, जाऊ दे, संपू दे, हे होऊ दे. ही जी एक नैराश्याची प्रवृत्ती आपल्याला समाजामध्ये दिसते, गीताकारांना हा अर्जुन त्या सगळ्याचं रिप्रेझेंट करतोय, त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतोय. आणि नाही असं होता कामा. मनुष्याला परिस्थिती कोणतीही येऊ, एक म्हणजे गीता सांगते, म्हणजे 2ऱ्या अध्यायात त्याचं सार धरायचं, तर कोणत्याही परिस्थितीपासून माणसाने पलायनवाद कधीच स्वीकारला नाही. कुठलीही परिस्थिती आहे, नाही तर कशाला ते पुन्हा पुन्हा स्वधर्माचं आचरण करा सांगतील. येईल त्या परिस्थिती, ज्याला जी येईल ती येईल, त्याला काय करणार? असं काही नाही की पैसेच मिळाले म्हणजे मनुष्य सुखी होतो, असं काही नाही की कीर्तीच मिळाली म्हणजे सुखी होतो, असंही काही नाही की फक्त आरोग्य संपन्नता मिळाली म्हणजे माणूस सुखी, असं काही नाही. हे सगळं सारासार बुद्धीने आम्हाला मिळवायचं आहे, ते टिकवायचं आहे, आणि त्याचा उपयोग करून घेऊन आम्हाला आमचं जीवन पुढे न्यायचं आहे. आणि त्यामुळे तसं ते तितकं वाटतं,
तसं ते सोपं नाही आहे. आणि म्हणून गीताकारांनी अर्जुनाला सांगताना हे ज्या अनेक विषयांची चर्चा केली आहे त्यामध्ये पहिला विषय आपण आता म्हटलं ते की हे जग म्हटलं की काय समोर येतं. हे जग म्हटलं की हे शब्दस्पर्श रूपरसगंध ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, जीव आणि त्याचा ह्याच्याशी असणारा संपर्क, तो तो म्हणजे ज्याला काय म्हणू आपण की अभिन्न आहे. त्याला कुठं तुम्हाला त्याच्यापासून दूर पळता येतच नाही. हे जसं आहे तसं ज्या त्रिगुणांनी देह बनला आहे ते त्रिगुणही तुम्हाला सुटत नाहीत. त्यामुळे इथे सांगताना सुद्धा त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. आता कुठं जायचंय मुळाशी, त्या त्रिगुणांच्या पलीकडे जायचं आहे. आणि त्यामुळे हे वेद जो आहे तो त्रिगुणाचे विषय सांगतो. आज पण तसंच आहे. फॅसिनेशन कशाचं आहे, आकर्षण कशाचं आहे, आवड कशाची आहे. हे लौकिक जगामधले ह्या रंगाचा टोमॅटो खाऊ नका, ते फळ खाऊ नका, ते अशा रंगाचं असेल तर ते विषारी आहे, ते किती व्हिडिओज बघितले जातात. चिक्कार. पण त्याला जर काही चांगला काही उपदेश करणारा व्हिडिओ असेल तर कोणी बघत नाही. म्हणजे तुमचा एक व्हिडिओ मंत्रशास्त्र आणि विज्ञान, पुनर्जन्म हॉटकेकसारखा चालू आहे. त्याची किती वर्ष झाली तरी लोक ऐकतच राहतात. कारण का, तर त्याला जागतिक पातळीवरती किंवा लौकिक पातळीवरती किंवा व्यावहारिक पातळीवरती कशातून फायदा आहे बाबा, तेवढंच. अरे पण तुझाच फायदा जेव्हा तात्विक भूमिका सांगत असते त्या पातळीवरून तो फायदा मिळवायचा नसतो. माणसाला इतक्या खोलात जाऊन त्याला थांबायला वेळच नाही आहे. आता तर प्रत्येक क्षेत्रातली माणसं आता सांगायला लागली आहेत की आता लोकांना काही मिळवण्याकरता थांबण्याची तयारीच नाही आहे. काहीच कशाकरताच थांबायला तयार नाही आहे. आणि त्यांना प्रत्येक गोष्ट झटमंगनी पटशादी पाहिजे, दुसरं काही नाही. जर थांबायचंच नाही तर ही फिलॉसॉफी उपयोगाला येऊ शकत नाही. जर मनुष्य आजपासून मला हे करायचं आहे आणि असं करत मी हळूहळू जाईन आणि माझ्यात बदल होईल किंवा न होईल, पण मी ते सोडणार नाही. त्यांनी सांगितलंच आहे आपल्याला. तर ते सगळे विषय येतीलच आपल्यासमोर. तर त्या विषयांमध्ये ते जे आपल्याला सांगतात त्याप्रमाणे आपण जर बघितलं तर असं लक्षात येतं की काही गोष्टी या तात्विक भूमिकेवर आम्हाला समजूनच घ्यायला लागतील. आणि त्या समजल्याशिवाय आम्हाला ते विषय, म्हणजे आता गीतेसारखा विषय आहे, त्यातनं भक्तियोग म्हणजे काय, ज्ञानयोग म्हणजे काय, कर्मयोग म्हणजे काय किंवा ध्यानयोग म्हणजे काय, याच्या अशा वरवरच्या गोष्टी जाणून घेऊन होणार नाही. त्याचा बेस काय आहे. जर आम्हाला योग जाणायचा असेल पतंजलीच जाणला पाहिजे. जर आम्हाला भक्ती जाणायची असेल तर आमचे भक्तीचे सगळे आचार्यच पाहिले पाहिजे. जर आम्हाला कर्मयोग पाहिजे असेल तर कर्मकांडापासून काय झालेलं आहे, काय चाललं आहे ते पाहायला पाहिजे. त्याचं काय झालं आहे, आता ज्ञानमार्ग असेल तर ज्ञानमार्गाची तर जितकी टर उडवावी तितकी सगळी उडवली गेली आहे. कारण असं होतं आहे की लोकांना करायचं काही नाही आहे, साधन गप्पा मारायच्या आहेत खूप. मग त्याला ज्ञानमार्ग उत्तम आहे. भक्ती कशाला करायची, कारण तिथे कष्ट आहेत. कर्म कशाला करायचं, कारण तिथे कष्ट आहेत. त्यानंतर योग कशाला करायचं, कारण तिथे कष्ट आहेत. योगातलं फक्त हे पाहिजे, आकर्षण पाहिजे, सिद्धी पाहिजे, त्याचा चमत्कार पाहिजे. आणि त्यामुळे या सर्व गोष्टी गीता सांगत नाही, या सर्व गोष्टी ज्ञानेश्वरी सांगत नाही, या सर्व गोष्टी उपनिषद सांगत नाही. त्यामुळे याचं आकर्षण वाटावं असं काहीही नाही. परंतु स्वल्पमाप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, हे जे भगवंतांनी देऊन ठेवलेलं आश्वासन आहे ती फार मोठी गोष्ट आहे. की मनुष्य जर खरंच कर्माला लागला आणि कर्माला लागून जर खरंच तो योग्य मार्गावरून चालायला लागला तर त्याचं स्वल्प चांगलं कर्मसुद्धा त्रायते महतो भयात, महान भयापासून दूर करते. आणि आम्हाला त्याच आचारधर्मातून पुढे जावं असं गीता सांगते. म्हणून गीतानी हा कर्माचा मार्ग योग हा जो आहे गीतेचा, हा कर्मयोग जो पुन्हा पुन्हा सांगितला आहे त्याच्यावर जो भर दिला आहे या योगांच्यामध्ये, ते सोडतच नाहीत. कर्मयोगाला ते सोडतच नाही. आणि त्यामुळे कर्माशिवाय जोपर्यंत शेवटचा श्वास आहे
तोपर्यंत कर्म आहे. कर्म कधी जाणारच नाही. कुठले मार्ग धरणार आम्ही? हे मॅन्डेटरीच आहे. ज्ञान समजणं हे आम्हाला आवश्यकच आहे. कर्म करणं म्हणजे श्वास घेणं तरी आम्हाला आवश्यकच आहे. मग उरलं काय? एक भक्ती आणि योग. भगवंताची भक्ती करावी, योगमार्गाचा अवलंब करावा. हे दोन थोडं थोडं जे जसं जमेल तसं आणि तितकं करत जावं. म्हणजे त्याकरता त्यांनी हे चारही मार्ग आपल्याला आणि ही चारही दारं आपल्याला या दुसऱ्या अध्यायामध्ये उघडून दिलेली आहेत, आपल्या डोळ्यासमोर ठेवली आहेत. आता जाताना किंवा सुरुवात करताना आपण जर अध्यायाचा प्रवेश म्हटलं तर अर्जुनाचा फिवर अजून गेलेला नाही. ते जो अर्जुनाला झालेला ताप आहे तो ताप घेऊनच तो दुसऱ्या अध्यायाकडे आलाय. म्हणजे व्यासांनी दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला पुन्हा तेच म्हटलंय आणि त्यांनी सांगितलंय की अगदी संजय सांगतोय की अर्जुन भगवंताला सांगतो आहे की भगवान मला अगदी डोळे भरून येत आहेत माझे, त्या ठिकाणी काय आता मी करावं मला तर काही समजत नाही. आणि त्यावेळी भगवंत म्हणतात की अरे अर्जुना, या अशा युद्धासारख्या ठिकाणी तुझ्यासारख्याने असा विचार करावा. हे सगळं श्रेष्ठ लोकांनी आचरलेला जो स्वर्गाला जाण्याचा मार्ग आहे, जो युद्धाचा मार्ग आहे, जो तुझ्यापुढे तुझं स्वधर्म स्वकर्म विहित कर्म शब्द कोणताही वापरला तरी ते कर्म म्हणून समोर येऊन टाकले. अभ्यास कर, त्याचा अवलंब कर, त्या पद्धतीने पुढे चल. अशा प्रकारचा दुबळेपणा तू काही स्वीकारू नको. अर्जुन म्हणतो की भगवंता तुला वाटत असेल मी दुबळा आहे. कसं असतं की आपण जेव्हा म्हणजे सगळे आमची साहित्याची निर्मिती तिथंच आहे, ती चुकत असतो तोच, पण तो नेहमी मी कसा बरोबर आहे ह्या गोष्टी तो सारखा स्पष्ट करून सांगत असतो. ती जी कथानायिका असते किंवा तो कथेचा नायक असतो त्याच्याकडनं होणाऱ्या ज्या चुका आहेत ती चूक कशी नाही आहे. म्हणजे कर्णाला शिवाजीराव सावंतांना रंगवायला घेतल्यावर त्या कॅनव्हासवरती तो अर्जुन अगदी काळा कुट्टा आहे आणि सगळा काय आहे तो कर्ण. अरे वाचा ना तो महाभारत, वाचा ना ती परिस्थिती, वाचा ना मूळचा ग्रंथ. पण तुम्हाला जर आता त्या कर्णालाच वर उचलून न्यायचं आहे तर झालं, तुम्ही तसं आहे ते. इथे चित्र काढताना आता रंगवायला जे घेतलं आहे त्या अर्जुनाकरता जर काळाच रंग असेल आणि कर्णाकरता जर पांढराच रंग असेल तर आता काय करावं. आणि त्यामुळे ते इथे म्हणतात, अर्जुन म्हणतो की भगवंता ते तुझं सगळं ठीक आहे, पण मी इतका साधा नाही आहे किंवा इतकं काही माझं दुःख साधं नाही. माझं दुःख असं आहे की मी आजोबांना कसा मारू, मी माझ्या गुरूंना कसं, कथम भीष्ममहम संख्ये द्रोणमचे मधुसूदन, या युद्धामध्ये मी भीष्म द्रोणांना कसा मारू. माझा जो काही मनाचा होणारा जो द्वंद्वाचा भाग आहे किंवा मला होणारा जो त्रास आहे तो त्रास हा आहे. आता भगवंतानी एका वाक्यात उत्तर द्या, हल्लीच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसारखं उत्तर दिलं असतं तर भगवंत म्हणाले असते हे तुला तेव्हाच कळायला हवं होतं, जेव्हा मी दौत्य कर्म करायला गेलो आणि जेव्हा युद्ध जाहीर केलं तिथे सांगायला हवं होतंच की माझं रेसिग्नेशन घ्या, तुमच्या ह्या युद्धभूमीवरती यायला मी काही तयार नाही. तुम्हाला जो कोणी त्या ठिकाणी योजायचा असेल तुमच्याबरोबर युद्धाला तो योजा, पण मी तुमच्याबरोबर नाही, माझा राजीनामा, बस झालं, चला मी सुटलो. तू इथपर्यंत येतोस. आणि ते म्हणतात अरे या दोन आपल्या सैन्यांच्या मध्ये आपण रथ आणून उभा केलेला आहे. आता प्रत्यक्ष युद्धाला काय वेडेपण आहे काय हे सगळं असं करणं. म्हणजे हे सगळं जे तू चालवलं आहेस आता तो मूर्खपणा आहे की अशा प्रकारे आता मी विड्रॉ होतो म्हणणं याला काहीच अर्थ नाही आहे. आता मला करायचं नाही आहे, युद्ध करायचं नाही आहे म्हणतोच, हे मान्यच होऊ शकत नाही. आता म्हणाले तुला युद्ध हे आता उभं राहिलेलं आहे. आता कशी परिस्थिती आहे बघा, आता पॅलेस्टाईनचं काय होणार बघा, आता कुणी कुणाच्या बाजूने जायचं बघा, कोण जिंकणार बघा. काय यांचे काय कमी लोक मारलेत इस्रायली सुद्धा आपले याचे, बरोबर इस्रायली लोकांना तरी कुठे कमी मारले. सगळ्यांची परिस्थिती कठीण आहे. आता मुस्लिम राष्ट्र एकत्र होत आहेत, वा, आता आमच्या पाकिस्तानवर काय होईल. त्या सगळ्याचा फायदा घेतला योग्य प्रकाराने, माहीत नाही भगवंताच्या मनात काय आहे. कारण आमच्यासारख्या अगदी लहान जीवाच्या मनात एवढंच आहे की सगळे जर सगळा कराची सकट लाहोर सकट भाग आमच्याकडे आला तर येताना जर ते सगळे इकडे आले आतंकीने हे तर आमचं काय व्हायचं. आणि उद्या आमच्या देशाची परिस्थिती आहे ही बरी म्हणायची वेळ यायची असं आमची सामान्य बुद्धी आम्हाला सांगते. आता हे पाहायला लागलो
भगवंताचं मोठेपण आपल्याला केव्हा कळतं, ह्या अशा परिस्थिती पाहायला लागलो की काय तो निर्माण करतो एक एक परिस्थिती. त्याला हा हिंदू धर्म, त्याला हा सनातन धर्म टिकवायचा आहे. त्यांनी आमच्या नालायकपणाला भरपूर वाव दिला. आमचा नादानपणा, आमची अयोग्यता त्यांनी सगळी पारखली. सगळ्या आमच्या तंगड्या आमच्या गळ्यात घातल्या. तर त्यांनी सांगितलं, तुम्ही बिलकुल लायक लोक नाही आहात आपला देश राखायला. हा देश मला राखायचा आहे. आज त्यांनी त्याच्या हातात घेतलं. त्याच्याशिवाय होत आहे का सांगा मला? असं कोण हरीचा लाल आहे की ज्याला फक्त 100% येस टिक मार्क, त्याला कुठं राईट ऑफ नाहीच आहे, त्याला फक्त सगळं ओके ओके ओके. कसं ओके होईल? होतच नाही. कारण आपण जर एकदा जाणलं की कर्माचं फल हे फक्त आपल्या हातात नाही आहे, तर ते कर्माचं फल इतकं पॉझिटिव्ह मिळतं आहे कसं? म्हणजे शेवटी तो आहे. तर इथे अर्जुन म्हणजे आता का असं आपण म्हटलं की भीष्म आणि द्रोणांना मारण्याचा मला दुःख होतं, मला त्रास होतो, हे असं होऊ नये. अरे तू त्या भगवंताला सांगतोयस की त्यांना मरायची वेळ आहे, मी युद्ध करावं. त्याला कळतंय ना, तो तुझ्या डोक्यावर आहे ना. हे सगळं म्हणजे किती त्याच्या डोक्यात भ्रम झाला आहे. म्हणजे आपण जे म्हटलं ना, हे तीनही गुण त्याला नाचवतायत आता. आता आता त्याला जगाच्या स्पर्शाचा संबंध नाही आहे, मात्रा स्पर्श नाही आहे इथे. इथे गुणस्पर्श आहे, इथे गुणांचा खेळ आहे. तोंडाने काय म्हणतो? शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्न. अरे तुझा मी शिष्य आहे, मी तुला शरण आलोय, मला काही कळत नाही, तूच मला काहीतरी सांग, तूच मला काहीतरी सांग म्हणताना त्याचं पालुपद सुटत नाही की भीष्म आणि द्रोणांना मी कसं मारू, भीष्म आणि द्रोणांना मी कसं मारू. म्हणजे एकाच वेळी मनातला हा उडलेला संभ्रम किंवा हा गोंधळ, म्हणजे त्या भगवंताला त्याच वेळी समजायचं की तूच प्रपन्न शिष्य. हा साधा शब्द नाही. रामानुजाचार्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये त्यांनी भक्ती आणि प्रपत्ती अशा 2 गोष्टी सांगितल्या. प्रपत्ती ही जी भक्ती आहे ही प्रपन्न स्थिती आहे. ही प्रपन्न म्हणजे काय? भक्ती आपल्या जीवनामध्ये जीवे भावे वित्ते प्राणे समर्थ सांगतात तसं सगळंच्या सगळं अर्पण करा भगवंताच्या चरणी आणि भगवंताची भक्ती करा. हे भगवंतांनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं. आता भगवंतही म्हणतो ना, हे मला प्रिय आहे जो माझ्याकरता तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. यांनी सगळं काही माझ्यावर सोपवलं आहे, त्याला या मृत्यू संसार सागरातून दूर करायचं काम माझंच आहे. म्हणजे त्यांनी सांगितलंच आहे की जो मला सर्व भावांनी शरण येतो, सर्व धर्मांपरिचर्य, मग तर तसंच आहे ना की सर्व पापांपासून दूर मी करतो हे त्यांना. तर इथे दोघंही म्हणत आहेत ही जी प्रपन्न भक्ती आहे, ही प्रपन्न जेव्हा हा प्रपन्न म्हणतो ती या संप्रदायात म्हणजे रामानुज संप्रदायामध्ये असं म्हटलं आहे की प्रपन्न भक्ती ही फक्त देहानी जाताना करता येते. आयुष्यभर सगळं समर्पण करता येतं, पण सगळं समर्पण केलं म्हणून काय देह समर्पित करतो का आम्ही? नुसता ज्याला थिअरॉटिकली म्हणू की शब्दशः म्हणू किंवा भावनेनी म्हणू आम्ही भगवंता सगळं तुझंच आहे, या देहावर माझी सत्ता नाही बरं, माझ्या सगळ्या प्रपंचावरती तुझीच सत्ता आहे, हे सगळं बोलतो. खरं खरं त्यांनी सांगितलं ही प्रपत्ती फक्त एकदाच येते, ही प्रपन्नता एकदाच आहे. आणि शब्द इथे प्रपन्न वापरला आहे. त्या शब्दाला आपण अगदी मनात कोरून ठेवलं पाहिजे की अर्जुनाच्या मनात आलंय की भगवंता सर्वस्व, मी आता माझं काहीच ठेवलं नाही आहे, हा जणू काही माझा देहसुद्धा आता नाही आहे, सगळा काही तूच आहेस. आणि असं असून पुन्हा भगवंताला शहाणपण शिकवतो. म्हणजे खेळ कुणाचा आहे इथे? हां, त्या गुणांचा खेळ चालू आहे. आणि तो जो खेळ आहे त्याच्याकरता भगवंताला उत्तर द्यायला पाहिजे ना. मग आता भगवंताला समाधी सांगावी लागली तर काय करणार, त्याला मात्रा स्पर्श सांगावे लागले तर काय करणार, त्याला वेदाचा विषय मांडावा लागला तर काय करणार? त्याला केलंच पाहिजे. त्याला योग्य मार्गाने ह्याला निस्संदेह करून त्याची निस्संदिग्ध ज्ञान त्याला दिलं पाहिजे ना. पूर्णपणे स्वच्छ ज्ञान देण्याची त्याला गरज आहे. म्हणून ते आता पुढे जातात आणि ते त्याला सांगतात की बाबा रे, तुझी ही अशी मूढता जी आहे ती मला काही सहन होत नाही. आणि त्याच्याबद्दलचा जो मधला भाग आहे तो आपण घेऊन टाकला आहे. म्हणजे जो आत्ता स्पष्टीकरण देताना त्यातला इथे एकच मुद्दा घेऊन पुढं जाऊ. भगवंतांनी त्याला म्हटलं ज्याचा अशोचा,
तू ज्याच्या चिंता करू नये, ज्याचा विचार करू नये, अशाचा तू विचार करतोयस. हा तुझा पहिला वेडेपणा आहे. आणि म्हणून प्रज्ञावादांश भाष्यसे, म्हणून तू हा बुद्धिवाद आहे. म्हणजे आता भगवंतानी आमच्या 21व्या शतकातल्या बुद्धिवाद्यांचं लक्षण काय आहे हे 7,000 वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे, की ज्याचा विचार करता येत नाही किंवा ज्याचा विचार करू नये अशांचा जो विचार करतो तो प्रज्ञावादी म्हणजे मूर्ख आहे. काहीतरी बोलतो आणि स्वतःला शहाणा समजतो. वी आर रॅशनल्स, वी आर इंटेलेक्च्युअल्स. काय बोलतायत, काय आमच्या म्हणजे महाभारत, रामायण, आमची तत्त्वज्ञान, काय वाटेल ते बोलतायत. वाटेल ते त्यांचे एक एक आरोप आहेत. आरोप म्हणण्यापेक्षा एक एक स्टेटमेंट्स आहेत, एक एक विधानं आहेत त्यांची, भयानक विधानं आहेत. ही जी लोकं आज करतायत, आता आपण पाहिलं ना, तामिळनाडूमधूनच आलेलं विधान आहे. काय वाटेल ते बोलतायत. असो, पण इथे त्यांनी सांगितलं, अरे काय बोलतोस तू? जे जाणारं आहे, जे संपणारं आहे, गेलेल्यांसाठी आणि प्राण न गेलेल्यांसाठी, असे ते पंडित लोक जे आहेत ते बरोबर जाणतात की काय विचार करण्यासारखं आहे आणि काय विचार करण्यासारखं नाही. कोणत्या गोष्टीच्याबद्दल विचार केला पाहिजे, कोणत्या गोष्टीच्याबद्दल विचार करायचा नाही आहे. कारण मनुष्य आहे, त्याचा देह पडणारच आहे. केव्हा ना केव्हा तरी त्याला जर जावंच लागणार आहे. तर आता इस्रायलचे 1,500 लोक गेले. काय केलं? नागरिकच 1,000 आहेत. त्याच्यामध्ये 500 लोक असतील त्यांचे सैनिक, पण नागरिक तर 1,000 आहेत. त्यांचा काय संबंध आहे युद्धाशी? पण तिथं येऊन त्यांना मारलंय ना. पण आता गेलं ना. शहाणा माणूस तिथं हे काय केलं ना, असं कसं झालं करत बसणार नाही. तो त्याच्या पुढं काय करायचं आहे ते म्हणा. तुम्हाला आम्ही काय सपोर्ट करायचा आहे, आम्ही आमच्याकडून तुम्हाला काय देऊ शकतो, ह्या देशाची परिस्थिती कशी बदलेल, किंवा आता आलीच जर वेळ युद्धाची, तर त्यावेळी जेव्हा ही 2 तट पडले आहेत, सगळी मुस्लिम राष्ट्र जी एका बाजूला गेली आहेत, त्यांचा निपात कसा करायचा आहे माहिती नाही. मला तर नेहमी वाटतं की भगवंताच्या मनात आलेलं आहे आता की हे सगळं संपवायचं आहे, आणि त्यामुळे यांना ही अशी बुद्धी देतोय भगवंत. आणि बघा, म्हणजे माहिती नाही आपल्याला, पण ह्या सगळ्यातून अखंड भारत कसा होणार आहे बोलता येत नाही आपल्याला त्याच्याबद्दल काही, पण आपल्याला कळतं आहे की काय व्हायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे. हे वेगळं आहे, त्याचं सगळं गणितच वेगळं आहे. आपल्याला त्याची गणितच कळत नाहीत. काय म्हणजे कुठं ते इस्राईल, कुठं पॅलेस्टाईन. आज इतकी वर्ष हे परंपरेने ज्यू नंतर ख्रिश्चन, ख्रिश्चन नंतर मुसलमान, या एकाच ठिकाणी सगळे आपला धर्म शोधत होते. एकाच ग्रंथामध्ये तिघांचे कोंबून भरलेलं आहे. सगळे एकसारख्याच विचारसरणीचे आहेत. आज एकदम कुठून शत्रू झाले. त्यांचाच ग्रंथ आहे, त्यांच्याच ग्रंथात तुम्ही गोंधळ, तुमच्याच ग्रंथात तुम्ही गोंधळ करताय, तुमच्याच ग्रंथावर तुम्ही भांडण करताय. कशा करता, कसं, आम्ही कुठे, हे कुठे, काय चाललंय. म्हणजे मला खरंच असं वाटतं की भगवंताला ना, तो जो खेळतोय ना, तो खरंच आज आता देवीच आहे. तीच त्या प्रपंचाचा सारीपट मांडते, खेळते, तीच तिची गुंडाळते. तसं आहे ते. भगवंतानी आपल्या शक्तीला दिलं आहे काम करायला, मोठी चतुर आहे, हुशार आहे. ती आपल्याला बरोबर खेळवते, एवढं खरं. आता मात्रा स्पर्श आला इथे. आपण तो विषय सोडून देऊ का? आपण त्याचा पाहिलाय. एक मुख्य त्याचं बेस आहे म्हणून आपण पाहिलाय. दुसरा एक महत्त्वाचा विषय त्यातला आहे तो म्हणजे नासतो विद्यते भाव नाभावो विद्यते सत. जे असतापासून निर्माण झालंय, आता सगळे रॅशनल इंटेलेक्च्युअल्सनी बघावं, समजून घ्यावं, आजच्या विद्वानांनी समजून घ्यावं. एवढंच कशाला, हे लोक जेव्हा चांद्रयानाची ती चित्र येतात आणि त्याच्यामधनं काही काही गोष्टी बघायला मिळतात, त्यावेळी ते म्हणतात आम्हाला आश्चर्य वाटतं. कारण समथिंग प्लस समथिंग त्याशिवाय ते येणार नाही. हे मूळ वास्तव प्लस समथिंग काहीतरी आहेच, त्याशिवाय हे घडत नाही आहे. हो, कसं ते चांद्रयान 2 सुरू झालं पुन्हा? काय म्हणजे त्याला काही आहे का? एक कशातनं काय तुम्ही लावा, त्याचं लॉजिक लावत बसा. पण जे घडतं आहे ते घडताना काहीतरी जे समथिंग आहे ते समथिंग आमच्या लक्षात आलंच पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात नासतो विद्यते भाव नाभावो विद्यते सत. जे असत आहे त्यापासून सत निर्माण होत नाही. त्याला तुम्ही भले आमच्या
लोकांसारखे आमचे बोलणारे आम्हाला हवे तसे जे नरेंद्र दाभोळकर आहेत त्यांनी आम्हाला अंधश्रद्धावादी म्हणू दे, पण जी मशिनरी आज इतकी वर्ष अकार्यरत राहिलेली आहे. आता चांद्रयान-3चा सुद्धा जर बॅटरी जर रिचार्ज नाही झाली तर ते पुन्हा ट्रिगर होऊन काम करू शकणार नाही. ह्याची जर खात्री शास्त्रज्ञांना होती तर चांद्रयान-2 सुरू होतं. कसं सुरू होतं चांद्रयान-2? आज इतकी वर्ष त्याची बॅटरी नाही आहे कार्यकारी. आणि जर कार्यकारी असेल किंवा ती जर रिचार्ज होत असेल ॲटोमॅटिकली, आत्तापर्यंत ती का नाही हे झाली? तिचं का नाही स्टिम्युलेशन झालं? आता कशी स्टिम्युलेट झाली? म्हणजे हे जेव्हा होतं याचा अर्थ काय आहे? आम्ही त्याला चमत्कार म्हणतो कारण आम्ही धर्मभोळे म्हणून, आणि म्हणून तुम्ही आमची चेष्टा करता. पण हा चमत्कार नाही आहे, हा सताचा खेळ आहे. तिथे जे सत आहे, तिथे जे चैतन्य आहे, त्या चैतन्याला ते चालू करायचं म्हणून ते चालू झालं. नाही तर नाही चालू होणार. कारण असं ते आपोआप चालू झालं याच्या इतका तर वेळा विचार नाही आहे. या जगाची निर्मिती जेव्हा हे लोक आपोआपी मानतात, आपोआप कशी होईल? आपोआप होऊ इतका महत्त्वाचा विषय आपल्याला त्यावेळी आपण चर्चा केलेली आहे त्या ठिकाणी. पण हा एक कायम आपल्या मनात ठेवण्याचा विषय आहे. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत, हे लक्षात ठेवावं. आणि त्यांनी पुढे म्हटलंय की तत्वदर्शी जाणतो. दोघांच्या मधला फरक आहे तो तत्वदर्शी जाणतो. मग आता त्या जे चैतन्य आहे किंवा जे सत आहे किंवा जे शाश्वत आहे त्या शाश्वताचं वर्णन करत गेले. आणि मग न जायते म्रियते वा कदाचित वगैरे वगैरे, याच वासांसी जीर्णानी यथा विहाय वगैरे, आम्हाला तेच तत्त्वज्ञान त्यांनी आम्हाला खोलून खोलून सांगितलं. की म्हणून त्याच्यामध्ये नयनम चिंदंती शस्त्र आणि नयनम दोन्ही प्रकारांनी सांगितलं की आम्हाला एक भाग ज्याला आपण स्वीकारून, म्हणजे एक एक गोष्ट अशी आहे अशी आहे अशी आहे असं म्हणून सांगितलं, आणि एक एक गोष्ट नाही 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 असं म्हणून सांगितलं. आणि इथे कसं आहे, आता हे अच्छेद्योयम अदाय्यम वगैरे वगैरे, तर इथे अव्यक्तोयम वगैरे वगैरे, अचिंतोयम असं. तर ह्या झाला अन्वय. ह्याला जे पॉझिटिव्हली म्हणतो तो अन्वय आहे. जसं शंकराचार्यांनी सांगितलंय ना, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. असं हे नाही ते नाही ते नाही ते नाही असं सांगत गेले. मग पुढे काय प्रत्येक वेळी म्हणतात, चिदानंद रूप शिवोहम शिवो, मी काय आहे? चिदानंद रूप आहे. मग शेवटी म्हणतात अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप. तसं या ठिकाणी त्यांनी अथ जैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम या सगळ्या गोष्टींचं तत्त्वज्ञान विस्ताराने सांगितलंय की बा तुला वाटतं हा जीव गेला, हा जीव राहिला, अमुक झालं तमुक झालं, पण एक लक्षात घे की जातस्य ही ध्रुव मृत्यू, ही तर तुझ्या डोळ्यासमोर असलेली वस्तुस्थिती आहे की जो जन्माला आला आहे तो जातो आहे. म्हणजे जे अशाश्वत आहे ते जातच आहे. म्हणून तो श्लोक महत्त्वाचा, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत. ते एकदा लक्षात घेतलं की ही संपूर्ण थिअरी त्यांनी का मांडली आपल्यापुढे, की माणसाचं जीवित, नंतर आत्म्याचं स्वरूप, नंतर माणसाच्या मृत्यूची अटळता वगैरे वगैरे, तो सगळा विषय झाला. आणि मग ते आपल्याला पुढे सांगतात की अरे हे जर असं आहे तर युद्धात कोण गेला, कोण राहिला, अमुक घडलं आणि तमुक घडलं, हे जे तुझ्या मनामध्ये तर्काच्या रूपाने आहेत, हे कुठे धरून बसलायस तू? याच्याशी तुझा काही संबंध नाही. हे सृष्टीचं चक्र आहे. या चक्रामध्ये जो जसा, म्हणून म्हटलं ना की भगवंताचा काय खेळ आहे, किंवा ती सारीपट खेळते म्हणतात. खरंच आहे की ती सारीपट मांडून म्हणजे काय सोंगट्या टाकते, काय दान पडतं, ते काय कोण कसे फिरतात, खरंच आपल्याला कळत. मला तर आता खरंच कळेन असं झालं की अमेरिकेसारखा देश आहे, त्याच्यामध्ये ब्रिटनसारखे लोक आहेत, ब्रिटिश, त्याच्यामध्ये आणखीन घेतलं तर युरोपियन कंट्रीज सगळ्या आहेत, चायना आहे, आणि त्याच्याबरोबर अतिरेकी आहेत. या सगळ्यांनी मिळून जे संबंध जगाचं राजकारण खेळवत ठेवलं होतं ते सगळे खिळखिळे झाले. कसे झाले, का झाले, कुणी केले?
आश्चर्य वाटतं. हे तुमच्या हातात इतकं असताना, ज्याला आपण पॉवर म्हणतो, हे सगळं पॉवर पॉलिटिक्स खेळत होते. तर ह्या पॉवर पॉलिटिक्समध्ये या इतका सगळा जो उद्दामपणा आहे गेला कुठे? अरे ते बायडेन मोदींना कठीण आहे. कसं आहे, कुठे असं घडलं? आश्चर्यवत पश्यती, इथे त्यांनी म्हटलंय तसंच आहे. दुसऱ्या अध्यायात त्यांनी म्हटलंय की आश्चर्याने पाहतात हो, की हा आत्मा कसा आहे, तत्व कसं. आपण तसेच पाहतो. आज आपली श्रद्धा म्हणून नाही पाहत, हे घडवणारं कोण जे आहे ते जे कसं आहे. तर दुसरा अध्याय आम्हाला सांगतो आणि म्हणाले, अरे तू काय युद्ध करत नाहीस, तू फक्त तुझ्या ठिकाणी पापाचा धनी होतोयस. कारण तुझ्या धर्माचा तुझ्या हातात आहे काय, आणि खरोखरच काय आहे. आपण आता तो विषय जास्त वाढवला नाही अजून. आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सुख दुःख मान अपमान हेही आपण पाहून घेतलं. आता त्यांनी जो विषय सांगितला तो की एकच गोष्ट आहे या निष्काम कर्मयोगामध्ये, थोडंसं चांगलं वागायला लागा. आणि आपल्या धर्मामध्ये एवढ्याच करता सांगितलं. हा सर्वात मोठा विषय आहे की आचार प्रभवो धर्म आम्ही का म्हणतो. कारण ते म्हणतात थोडी सुरुवात करा, थोडं चांगलं वागायला सुरुवात. चांगलं वागायला थोडं सुरुवात केली तर तुम्हाला कळत जाईल. मी ज्ञानमार्गाचे, मी कोण योगी कोण, म्हणून म्हणजे योगमार्गाच्या लोकांच्या किती कथा आहेत. त्या गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात येतात. एक बसला आहे समाधी लावून आणि त्याला जाग आली तेव्हा, म्हणजे त्या समाधीच्या बाहेर आला तेव्हा त्यांनी विचारलं की काय हो, रामावतार झाला का? त्यांनी म्हटलं रामावतार काय, आता कलियुग सुरू झालं. म्हणजे तुला काहीच कळलं नाही ना, नुसताच बसून राहिलास. म्हणजे ज्ञानच व्हायचं होतं तर त्या समाधीतून रामावतारामध्ये येऊन प्रत्यक्ष रामाला पाहिलं असतंस. त्याच्यातनं तू कृष्णावतारामध्ये येऊन प्रत्यक्ष कृष्णाला पाहिलं असतंस. तू नुसताच समाधी लावून बसलास. म्हणजे त्या समाधीच्या मागे असणारं जे सामर्थ्य आहे चैतन्याचंच आहे. त्या चैतन्याच्याकडनं काय घडलंय, समत्व भावाला आला की नाही माहिती नाही, पण कर्मसुकौशलम आहे. कारण जे समाधीचं कौशल्य आहे ते कौशल्य त्याला पूर्ण साध्य झालंय आणि त्यामुळे तो देहाला सांभाळत राहू शकला. आज जसं ते पॉल ब्रँटननी म्हटल्यासारखं हिमालयामध्ये हे एवढे सगळे बसलेले खडकासारखे साधू आहेत, त्यांना सगळं साधलेलं आहे. कारण वरून सगळं शरीर दगडच झालेलं आहे आणि ते सगळं संरक्षण देत आहे. आतमध्ये ब्रह्मज्ञान किती झालं. म्हणजे इथे म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा रे, काही बदलायचं असेल ना तर सुरुवात आधी आचारापासून झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे, बदल चांगला झाला पाहिजे. म्हणून नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायोन्न विद्यते. हा मार्ग असा आहे आचरणाचा, कर्माचा. तो मार्गच असा आहे की कर्म करत राहिलं की त्या कर्माच्या मार्गावर काहीतरी चांगलं होतंच आमच्याकडनं. सगळंच काही वाईट होत नाही. जसं समर्थ म्हणतात तसं यथा सांगते कर्म काही घडेना, पण कर्म टाका सांगत नाही. कर्म केलंच पाहिजे. कर्म साधना न सांगणारे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी करू नका म्हणतात. की साधना टाकायची नाहीच आहे, ती केलीच पाहिजे, ती नित्य आहे आणि त्याचं फल सांगून ठेवलं आहे. त्रायते महतो भयात. कसलं भय आहे? मृत्यू हे सर्वात मोठं भय आहे. आणि मृत्यूच्या नंतर येणारी परिस्थिती, कारण इथली परिस्थिती काय चांगली वाईट आहे ती आम्हाला कळते तरी डोळ्याने, तिकडचं तर आम्हाला काहीच माहीत नाही आहे. आणि त्यामुळे जे भय मोठं आहे आम्हाला की मृत्यू होताना काय होणार. कारण आता दिवसेंदिवस तर ते खूपच माणसाला काळजीग्रस्त झालं आहे, कोण कोणाचं करायला. आणि काही होऊन बसलं तर काय होणार आहे त्याचं. प्रत्येक माणसाला वाटतं बाबा सुखाने हातीपायी चालत चालत आपलं जाऊ दे, काही खरं नाही ते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्वीच्या काळी निदान म्हणायचं आहे की माझ्या म्हातारपणची काठी आहे, माझा म्हातारपणचा आधार आहे. आता कुठली काठी, आता काय ती काही आणलं तरी त्या काठीला आधार नाही आहे, एवढं कराय. त्यामुळे परिस्थिती कठीण आहे. तर त्यामुळे त्यांनी इथे जे म्हटलं आहे ना की जी जीवनातली भय आहेत, आणि आपल्याला खरंच सांगते की पुन्हा एकदा मला जे नेहमी वाटतं ते की लोखंड काय त्या खेडेगावामध्ये कसली हे नाही, सुविधा नाही. हे शहरामध्ये किती हॉस्पिटल्स पाहिजेत, किती सोयी पाहिजेत. हो, हॉस्पिटल्स आणि सोयी पाहिजेत हे ठीक आहे, पण हॉस्पिटलची गरजच लागू नये असं आयुष्य होऊ दे ना. कशाला पाहिजे हॉस्पिटल? ठीक आहे, फार मोठ्या गोष्टी आल्या तर हॉस्पिटल लागणार आहे,
पण घडी घडी माणसाला हॉस्पिटल पाहिजे. आत्ता ताप आला, आत्ता त्रास झाला, आत्ता या व्हायरसचा त्रास झाला, इतका विकनेस आला, हॉस्पिटलमध्ये गेलं, त्याला जाऊन तिथे राहावं लागलं, ब्लड घ्यावं लागलं, सलाईन घ्यावं लागलं, त्याला अंडर ऑब्झर्वेशन राहावं लागलं. कशा करता हे एवढं सगळं का घडतं? हे घडण्याचं कारण एकच आहे की म्हणजे पुन्हा अंधश्रद्धाच म्हणेल माणूस. उपासना ही आतून नाही की जी उपासना माणसाचं शरीर बदलेल. आता माझ्या मागे जर माझ्या प्रारब्धाचे भोग जर 90% असतील, मला ते भोगावे लागत असतील, आणि मी जर त्याचं निराकरण करण्याकरता जर मी तशी उपासना जर नाही केली, तर उपासनेने माझं शरीर बरं होणार नाही. सांभाळेल, ते शरीराला सांभाळेल, पण ते शरीर बरं नाही होणार, कारण मी तितकं करतच नाही. तितकी मना कुठलं तरी बाजू पाहिजे. एक तर उत्कट श्रद्धा तरी पाहिजे, एक तर अगदी असीम धैर्य पाहिजे की नाही, मला काही होणारच नाही आहे. ते काय तुम्ही म्हणता ते म्हणा, त्या म्हणण्याला काही अर्थ नाही, होणारच नाही ते तरी पाहिजे. आणि नाही तर भगवंता आपल्या अंगात काही दम नाही, बरं तुला सांभाळायचं काम आहे, तू सांभाळा मला, ते तरी झालं पाहिजे. कारण काहीतरी रूपामध्ये आमचे जे म्हणजे जो बॉडी मेटाबॉलिझम आहे, जो आम्ही बिघडवून घेतला आहे आमच्या हाताने, तो बॉडी मेटाबॉलिझम जागेवर येण्याकरता आम्ही काय करतो, ही हॉस्पिटल्स आहे त्याचं उत्तर नाही. आता हे कुणी ऐकलं तर कुणी माणूस म्हणेल वेडपटपणा आहे, असेल, पण आत्ताच आपण बोलायला लागलो आहोत आणि आत्ता निदान बोलण्याचं धैर्य होतं आहे. त्याचं कारण असं की आता जगभरामध्ये ॲलोपॅथिक मेडिसिन्स काय, त्या सगळ्या थेरपीज ज्या आहेत त्या सगळ्या बाद होत आहेत. सगळे जगभर आताची वेव अशी आहे, नॅचरोपॅथी, योग, आयुर्वेद आणि तुमची दिनचर्या म्हणा, दैनंदिन जीवन म्हणा, किंवा थोडंसं सप्लिमेंटरी मेडिसिन्स म्हणा, अलाइड मेडिसिन्स म्हणा. मग कुठे आता डॉक्टर्स म्हणत आहेत की आमच्या प्रॅक्टिसेस खूप बदलतील, पुढे खूप बदलतील. का असं म्हणतो आम्ही, आणि आत्ता आपण का बोलू शकतो याचं म्हणजे कारण ह्याच्याशी नाही आहे, जी अनेक भयं आहेत ती भयं दूर करण्याचे योग्य मार्ग आम्ही आज चोखाळत नाही आहे. आमच्या मुलांकरता, आमच्या मानसिकतेकरता, कुटुंबाकरता, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाकरता त्यांनी सांगितलं नाही, स्वल्पमप्यस्य धर्मस्य, त्याचा विचार आपल्यापुरता आपल्याला कसा करायचा आहे ना, तो आपला आपण करायचा आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे आम्हाला असं म्हटलं की बाबा रे, अशी पुष्पित वाचा काही तू बोलू नकोस. आता आपण इथे थांबूया आणि त्याचा उरलेला जो अर्धा भाग आहे तो पुढे घेऊया. इथे आपण येऊन थांबलो आहोत की त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्ज, निर्द्वंद्व नित्यसत्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान. आणि या सगळ्याच्या बाहेर पडतो तू, थोडासा बाहेर पड. कारण आता त्यांनी स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, आपण काय लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं की स्वल्पमप्यस्य धर्मस्यचा आम्ही अवलंब केला तर पुढे आम्हाला कशाचा लाभ आहे. पुढे ह्याच्यामध्ये जर आम्ही शिरलो, कशामध्ये, निर्द्वंद्व नित्यसत्व, की जितके शिरू तितके, असं काही नाही आहे की आम्ही फार पुढं जाणार आहोत. आणि भगवंताची मुळीच अपेक्षा नाही आहे आम्ही फार पुढे जावं. भगवंताला माहिती आहे यांची लायकी काय आहे, भगवंताला माहिती आहे की हे काय दुर्बळ आहेत, किती काय कुवतीचे आहे, तो उचलून घेणारच आहे. पण तो म्हणतो अरे दाखव ना बाबा, थोडं तर दाखव, तुला उचलून घेण्यासारखी परिस्थिती तर दाखव. आणि त्यामुळे असं वाटतं की भय कशाचं नाही. भगवंत प्रत्येक क्षणी अर्जुनाला ना इथे खरं म्हणाल तर आश्वासन देतं, पण तो आश्वासन देतोय तरी अर्जुन महाशय अजून त्यांच्या आवर्तात अडकलेले आहेत, ते काही बाहेर यायला तयार नाही. हीच परिस्थिती आमची. आम्ही कितीही बोललो तरीसुद्धा आम्ही पुन्हा तेच की नाही, म्हणजे आम्ही ना सगळं, आम्ही कुठलेच प्रयत्न शिल्लक ठेवले. आमची आहेच हो देवावर श्रद्धा, जरी असली ना तरी आपले आपले प्रयत्न आपण नाही सोडायचे, नसतातच सोडायचे. पण प्रयत्नांवर जास्त श्रद्धा आहे का देवावर जास्त श्रद्धा आहे, आणि प्रयत्न योग्य करण्यावर जास्त श्रद्धा आहे का देवावर श्रद्धा आहे, या सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या ठिकाणी कॉन्फ्लिक्टच्या आहेत. म्हणजे त्यांनी प्रयत्न सोडावे. म्हणून कुणी म्हटलं ना, आता नवरात्र आहे, आम्ही काही खात नाही, आता बाकीच्यांनी बोलायलाच नको, मोदीच काही घेत नाहीत, एक लिंबू पाणीच घेत, 9-9 दिवस काम कसं करायचं हे न घेता, असं कसं शक्य आहे. असं करावं का, करू नये. मग असं करावं का, करावं. उत्तर दोन्ही आहेत.
की आपल्याला जर हे झेपत नाही आणि आपल्याला जर वाटतं की असे आपण जगूच शकत नाही काही घेतल्याशिवाय, आपण करू नये. कारण इतका निग्रह ठेवून इतकं काम करत राहण्याची ताकद जर मनाची असेल तर, कारण ही माणसं कशावर जगतात? ही माणसं जगत नाहीत याच्यावर. ही माणसं आमच्या व्यवहारावर जगत नाहीत. ही माणसं शरीरावर जगत नाही, ती मनावर जगतात. ती मनाच्या बळावर जगत असतात. त्यांना काय आहे शरीराचं? शक्य आहे का आज एवढ्याला विचार करणं देशाचा? आज 9 दिवस पोटात पाणी नाही, इथे आम्हाला सकाळी नाही तर संध्याकाळी क्रॅम्प्स यायला लागतात, आम्हाला आमचे काम झेपत नाही. पण म्हणजे थोडक्यात काय आहे की उत्तर कधीच एक नसतं. हे असं करावं का करू नये, ज्याला झेपतं त्यांनी करावं, ज्याला झेपत नाही त्यांनी त्यात पडू नये आणि त्यांनी नाही ते अघोरी काहीतरी करायला पण जाऊ नये. ते आपल्या जर ये अपनी बस की बात नहीं है तो क्यों उसमें पडे, जरूरतही नाही आहे, नाही आहे आपली गोष्ट ती, आपल्याला जमणारं नाही आहे, ते सोडून द्यावं. दुसऱ्यालाही नावं ठेवू नये. आणि करणाऱ्याला हे अंधश्रद्धावाले आहेत, हे काहीतरी करतात असंही म्हणू नये. कारण आपण दोन्ही पाहतो. पर्युषणामध्ये 40-40 दिवस काही न घेता राहणारे लोक आहेत आणि पर्युषण झालं 7-8 दिवसाचं की लगेच हॉस्पिटलाइज होणारे लोक पण भरपूर आहेत. लगेच त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागतं, त्यांना सगळं सलाईन घ्यावं लागतं, काय काय करावं लागतं. म्हणजे सगळे प्रकार आहेत जगामध्ये. त्यामुळे इथे गीताकारांनी आपल्याला ना असं कशात बांधून ठेवलेलं नाही, मोकळं ठेवलं आहे. आता आपण अर्धा भाग बघितला, तर आपण त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं आहे तो भाग आता पुढे बघू.